नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कंबाईन ग्रुप बी 2025 गट ब पूर्वपरीक्षा पेपर विश्लेषण सेशनमध्ये. मित्रांनो, कंबाईन गट ब 2025चा जो पूर्वपरीक्षेचा पेपर आला होता तो बऱ्याच मुलांना अवघड गेला होता, कारण की मागच्या काही पेपरमध्ये मुलांचे स्कोर खूप चांगल्या प्रकारे पडले, पण ह्या पेपरला मुलांचे स्कोर आले नव्हते कारण की पेपरची काठिण्य पातळी थोडी वाढली होती. आणि गट ब ला मुलांचे स्कोर जे होते 45, 46, 47, 48 पडले आणि जे काही मुलं 72, 75 पर्यंत जात होती ती मुलं 55, 56 पर्यंत अडकलेली दिसतील तुम्हाला. तर मित्रांनो, अशा पेपरमध्ये जास्तीत जास्त स्कोर कसा करायचा, कट ऑफ कसा क्लिअर करायचा आणि पेपरमध्ये डोकं शांत ठेवून कसं आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन टॅकल करता येईल हे बघायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर मागची गट ब पाहिली 2024ची तर तुम्हाला जाणवलं की ते पेपर इतका सोपा होता, त्यामुळे तिथे मुलांना खूप मार्क आले. 75, 80, 82 पर्यंत 85 पर्यंत मार्क आले. हे तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही विचारू शकता. काही मुलांना 85 पर्यंत मार्क आलते कारण की पेपर तेवढा सोपा होता आणि पेपर सोपा आल्यामुळे कट ऑफ किती लागला, 62.50 लागला. आणि त्यानंतर गट क चा पेपर झाला आणि गट क चा पेपर एवढा अवघड आला की मुलांना जो स्कोर होता तो पेपरला ज्या मुलांना 72, 75 पडले ते मुलं 60च्या आतमध्ये आलेले तुम्हाला दिसतील. मग काय होतं की पेपरच्या काठिण्य पातळीनुसार तुमचे काय करता स्कोर येत असतात. पेपर जर सोपा आला तो स्कोर जास्त येईल, पेपर जर अवघड आला तर आपले काही मार्क्स कमी येतील. पण तुम्हाला एक सांगायचं आहे मित्रांनो की तुम्ही जेव्हा पेपरला जाणार आहात, येणाऱ्या कंबाईन गट ब 2026च्या 14 जूनच्या पेपरला किंवा गट क ची येणारी कोणतीही एक्झाम असेल तर त्यावेळेस तुम्ही ना डोक्यामध्ये स्कोर वगैरे डोक्यात घेऊन चालू नका की मला 72 काढायचे आहेत, मला 82 काढायचे आहेत, मला 65+ काढायचे आहेत, व्हॉटेवर. आता मी टार्गेट 65+ मागच्या बॅचला सांगितलं होतं. ते रफली तुमच्या डोक्यामध्ये आयडिया असू द्या, की मला एवढा स्कोर काढायचा आहे, पण मला तेवढा स्कोर काढायचा आहे हा अट्टहास मनामध्ये असू देऊ नका. कारण की पेपर जर अवघड आला, जर मला सांगा मित्रांनो, जर पॉलिटीला तुम्हाला 15 पैकी 15 शुअर निघत असतात, पण पेपर जर कठीण निघाला, ॲनालिटिकल निघाला तर 15 पैकी तुमचे 10 निघतात. इकॉनॉमिक्सचं पण तेच होतं, 15 पैकी ज्या मुलांची 13, 14 निघतात त्या मुलांचे 9, 10 निघतात. असंच भूगोलच्या बाबतीत होतं, असंच करंटच्या बाबतीत होतं. काही मुलांना करंट 15 पैकी 12, 13 निघणारी मुलं आहेत. पण काय होतं मित्रांनो, तर लक्षात ठेवा, पेपर जर अवघड आला, थोडा फॅक्च्युअल आला, ॲनालिटिकल आला, थोडा तुमच्या चौकटीच्या बाहेर आला तर तुम्हाला काय अटेम्प्ट करणं अवघड होऊन जातं. मग तुम्ही डोक्यात ठरवलं असतं पॉलिटी मी आउट ऑफ काढणार आहे, इकॉनॉमिक्स आउट ऑफ काढणार आहे, करंट मी 12, 13 काढणार आहे, हे आणि मॅथ रिजनिंग मी 20 पैकी 17, 18 काढणार आहे. पण पेपर जर अवघड आला तर हे तुमचे टार्गेट तिथं साध्य होत नाही. मग त्या 1 तासामध्ये तुम्हाला असं जाणवतं की अरे मला तर 15 पैकी 15 काढायचे होते, पॉलिटीला, इकॉनॉमिक्सला 12, 13 काढायचे होते 15 पैकी, मला जिओग्राफीला आउट ऑफ काढायचे होते, मला आपलं काय म्हणताला काय जणांचे जनरल सायन्स चांगला असेल तर त्याला 10+ काढायचे होते, मॅथ रिजनिंग एखाद्याचं चांगला असेल त्याला 17, 18 काढायचे होते, ज्यांचं ॲव्हरेज मॅथ रिजनिंग असतं त्याला 12, 14 काढायचे होते. पण काय झालं, पेपर अवघड आल्यामुळे त्या तुम्हाला ऑन दी स्पॉट कळलं की अरे हे आता शक्य होणार नाही. मग तुमच्या डोक्यामध्ये असतो जो आकडा असतो ना तुम्ही 65, 75 आउट ऑफ काढायचं, हे तुमच्या तिथं गेल्यानंतर अपेक्षा भंग होतो आणि अपेक्षा भंग झाल्यानंतर तुम्हाला काय होतं, तुमच्या हातपायाला घाम सुटतो की तुम्हाला असं वाटतं की आता आपलं काही खरं नाही. मित्रांनो, पेपर अवघड आला ना सगळ्याला अवघड येतो आणि सोपाला आला ना सगळ्यांना सोपा येतो, हे डोक्यात असू द्या. आणि मी म्हणतो ना, तुम्ही माझ्या बॅचमध्ये मागच्या लेक्चरमध्ये पण तेच सांगत आलेलं आहे, इथून पुढे ते सांगत आहे, तुम्ही डोक्यामध्ये रफ स्ट्रॅटेजी घेऊन पेपरला जा, रफ एखादा स्कोर घेऊन तिथे जा, पण मला जसं अपेक्षित आहे तसाच पेपर आला पाहिजे असं अट्टहास असायला नाही पाहिजे, कारण की तुमचा अपेक्षा भंग होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सांगतो मित्रांनो की पेपरला जात असताना डोक्यामध्ये एक रफ आकडा ठेवा, रफ स्ट्रॅटेजी ठेवा, पण पेपर जेव्हा हातामध्ये येईल तेव्हा तुम्हाला पेपर आल्या लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करायला चालू करायचं नाही. तर बॅचमध्ये पण सांगितलेलं आहे, तुम्हाला पण सांगतो मित्रांनो. तर लक्षात ठेवा, तुमच्या पेपर हातामध्ये आला की तुम्ही 100 प्रश्न 2-3 मिनिटांमध्ये सगळे स्कॅन केले पाहिजेत. मग तुम्हाला लगेच कळून जातं, तुमचा अभ्यास असतो की तुम्हाला कळतं पेपर अवघड आहे का सोपा आहे. अवघड वाटला तरी घाबरून जायचं नाही आणि सोपा आला तर हुरळून जायचं नाही. अवघड आल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स लूज होऊन तुम्ही खूप साऱ्या चुका करता आणि त्याच्या विरुद्ध सोपा जरी आला पण तुम्ही एक्साइटमेंटमध्ये खूप सिली मिस्टेक करून घरी येतात. म्हणजे तुम्हाला होतं ना, पेपर सोपा येणं पण घातक आहे आणि अवघड येणं पण घातक आहे. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये पेपर अवघड आल्यानंतर डिप्रेशनमध्ये जातो, टेन्शनमध्ये जातो आणि पेपर सोपा आल्यामध्ये एक्साइटमेंटमध्ये जातो. ह्या दोन्ही अवस्थेपासून आपल्याला काय आपल्या स्वतःला बाजूला ठेवायचं आहे आणि एकदम ते म्हणजे ना स्तब्ध एक स्टॉईक पर्सनॅलिटी असते ना, जसं महेंद्रसिंग धोनी
किती आनंद झाला तरी काय तो उड्या मारत नाही, आणि किती दुःख झालं तर रडत बसत नाही. तो फक्त गेमवर फोकस करतो, येणाऱ्या बॉलवर फोकस करतो. मग आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे मित्रांनो? येणारा प्रत्येक क्वेश्चन अवघड असू दे सोपा असू दे, प्रत्येक जर पेपर अवघड आला तर मी प्रत्येक क्वेश्चन कसं माझ्या इन्फॉर्मेशनच्या आधारित, माझ्या इन्फॉर्मेशन लॉजिक आधारित किंवा पेपर सेट बेस्ड लॉजिक आधारित सोडणार आहे. मग ते आपलं काय असलं पाहिजे, आपलं जे स्किल आहे ते स्किल वापरून आपण अवघड पेपरलाही कसा जास्तीत जास्त स्कोर काढला पाहिजे हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. आणि सोपं आलं तर जास्त हुरळून न जाता, जास्त एक्साइटमेंटमध्ये सिली मिस्टेक न करता शांत राहून जास्तीत जास्त स्कोअर केला पाहिजे. तो स्कोअर कसा करायचा, काय करायचं ते आपण आता आज डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, कंबाईन गट बदून हा 25चा जो पेपर होता तो बऱ्याच मुलांना आवड गेला. काही मुलांना 40-42 मार्क आले. जे मुलं की नेहमी मेन्स देणारी मुलं होते त्यांनाही काही मुलांना हा कट ऑफ क्लिअर करता आला नाही. पण मित्रांनो, तुम्ही ते म्हणलं की रफ डोक्यामध्ये एखादा स्कोअर घेऊन चला, पण तिथं जाऊन तुम्ही एखादा असं नाही म्हणायचं की तुम्हाला जसं सांगितलं तसं की पॉलिटीला आउट ऑफच काढणार आहे, इकॉनॉमिक्सला मी 12-13 काढणार आहे, मी एवढा अभ्यास केलेला आहे, माझं एवढं पाठांतर आहे, मला कसं निघत नाही बघतो, असं जो ॲटिट्यूड आहे ना तो इगोवर घ्यायचं नाही. पेपर तुम्हाला जो पेपर दिलाय ना त्या पेपरला फोकस करायचं. अवघड असू दे सोपा असू दे, अवघड आलाय ना शांत राहायचं. त्यात क्वेश्चन कसे बरोबर निघतील ते आपलं टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे, काही क्वेश्चन वाचनातले असतील, काही क्वेश्चन वाचनातले नसतील, काही क्वेश्चनला वाचनातील नसेल तर मग तुम्ही इन्फॉर्मेशन आधारित, माहितीच्या आधारे जे लॉजिक तयार होऊन काही क्ल्यू भेटतोय का, काही तुम्हाला तिथं काहीतरी काही काय म्हणतात आपल्याला ऑप्शन एलिमिनेट करायला काहीतरी क्ल्यू भेटते का, ते आपण तुम्ही काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एलिमिनेशन टेक्निक तुम्ही डेव्हलप केली पाहिजे. कोणती? एलिमिनेशन टेक्निक, पर्याय रद्द करण्याची टेक्निक चांगली डेव्हलप केली पाहिजे. एलिमिनेशन टेक्निक जी पॉवरफुल असते ना त्या मुलांचे स्कोअर चांगले पडतात. आणि माझ्या बॅचमध्ये आपल्या जुन्या मुलांना माहीत आहे की सगळं आपण त्याच्यावर काम केलेलं आहे. तर तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप आता सांगत क्वेश्चन सॉल्व करत असताना की पहिल्यांदा तुम्ही प्रश्न कसा सॉल्व केला पाहिजे. प्रश्न सॉल्व करत असताना तुमच्याकडे जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे तुम्ही प्रश्न सॉल्व केले पाहिजे. दुसरी स्टेप काय आहे, तुमच्याकडे जी माहिती आहे माहितीच्या आधारे प्रश्न सॉल्व न झाल्यामुळे तुम्ही काय करायचं, माहितीच्या आधारे जे लॉजिक तयार होतं त्यानुसार काय करायचं असतं, प्रश्न सॉल्व करायचा असतो. आणि तिसरी स्टेप काय, माहितीच्या आधारे प्रश्न सुटला नाही, माहितीच्या आधारे लॉजिक तयार झालं त्यानुसार प्रश्न सुटला नाही. मग तिसऱ्या शेवटी काय मित्रांनो, तर पेपर सेट बेस्ड लॉजिक. पेपर सेट बेस्ड लॉजिक म्हणजे काय, लक्षात ठेवा, मोठं वाक्य असलेलं मोठं असलेलं वाक्य ते उत्तर असतं, कंसात दिलेली माहिती ते उत्तर असतं, किंवा सारखी नावं असलेले जे असतं किंवा लांब नाव दिलेलं असतं ते उत्तर असतं. ते काय आहे आपण ते आज डिस्कस करणार आहोत. जुन्या मुलांना माहीत आहे, जे मुलं नवीन जॉईन झालेले आहेत आता यूट्यूबला आपण हे लेक्चर टाकणार आहोत, तर त्या मुलांना थोड्याफार प्रमाणात ही आयडिया येईल. पण मित्रांनो, मी तुम्हाला काही लॉजिक सांगणार आहे तर त्या लॉजिकवर तुम्ही डिपेंड म्हणजे काय, त्या लॉजिकच्या आधारे तुम्ही 100चे 100 क्वेश्चन सॉल्व करायचे नाही. पहिल्यांदी प्रायोरिटी काय, तुम्हाला माहिती आहे माहितीच्या आधारे प्रश्न सॉल्व करायचा. दुसरं काय, माहितीच्या आधारे लॉजिक तयार होईल त्यानुसार प्रश्न सॉल्व करायचा. आणि तिसरं काय, पेपर सेट बेस्ड लॉजिक म्हणजे टप्प्याटप्प्याने पहिला ऑप्शन कोणता आहे, माहितीच्या आधारे प्रश्न सॉल्व करायचा. दुसरा टप्पा कोणता आहे, माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सॉल्व करायचा. आणि तिसरा टप्पा कोणता आहे, पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार पेपर सॉल्व करायचा असतो. ते कसं काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. जुन्या मुलांना आपल्याला माहीत आहे बॅचच्या, पण जे मुलं नवीन बघत आहेत त्यांच्यासाठी हे मी सांगत आहे. आणि काही आपण जे मित्रांनो ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, जास्तीत जास्त स्ट्रॅटेजीवर डिस्कस करणार आहोत. आपल्या बॅचमध्ये मागचे जे 17 ते 24चे जे पेपर होते त्यामध्ये आपण बऱ्यापैकी कंटेंटवर काम केलं आहे. पण मला असं वाटतं की कंटेंट खूप झाला आहे आपल्याकडे, तुमच्याकडे वैयक्तिक कंटेंट खूप आहे, पण पेपरवरती स्ट्रॅटेजीवरती आपण जास्त आता इथून पुढं काम केलं पाहिजे. कारण की राज्यसेवेचा पेपर, पूर्व परीक्षेचा पहिला, कंबाईनचा आता मेन्सचे पेपर पाहिले तर तुम्हाला असं कळलं की थोडं पॅटर्न चेंज होत चाललेला आहे. पॅटर्न चेंज होत चालला आहे म्हणजे थोडं ॲनालिटिकल विचारपूर्वक प्रश्न सोडवणं ही प्रायोरिटी असणार आहे. मग त्यामुळे सांगतो हा पेपर आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे येणाऱ्या एक्झामसाठी, की जर पेपर असे इथून पुढं कंटिन्यू झाले तर ह्या पॅटर्नचे. ठीक आहे, तर बघूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं काय की डोक्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की अवघड प्रश्नाला जास्त डोकं न लावता पुढील प्रश्न सोडवणे ही तुमच्याकडनं असं लिहून ठेवलं पाहिजे. काय तुमचं कसं जर कधी कधी तुम्ही काय करता, एखाद्या अवघड प्रश्नावर खेळत बसतात आणि अवघड प्रश्न तुमचा घात करतात. अवघड प्रश्न तुमचा घात का करतात, कारण की तुमचं सगळ्यात मौल्यवान वेळ 2-3 मिनटं 5 मिनटं तुमचे घेतात आणि तुम्हाला कळत नाही, कारण की तिथं वेळ इतकी फास्ट चालली असते तुम्हाला कळत नाही. त्यामुळे अवघड प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. मी म्हणतो ज्या मुलांना प्रश्न कोणते सॉल्व करायचे आहेत आणि कोणते सॉल्व नाही करायचे हे कळतं तो मुलगा 100% चांगला स्कोअर घेऊन पास होतो. काय म्हणलो, ज्या मुलाला कोणते प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि कोणते प्रश्न स्किप करायचे आहेत हे चांगलं कळतं त्या मुलाला काय म्हणलो चांगला स्कोअर येतो आणि स्कोअर येऊन तो चांगला महाराष्ट्रामध्ये रँक पण मिळवतो.
त्यामुळे तुम्हाला म्हणतो ना की स्टेप बाय स्टेप तुम्हाला की तुम्ही सगळ्यात जास्त क्वेश्चन पेपरवर वर्क केलं पाहिजे जेव्हा तुमचा अभ्यास होतो तेव्हा, किंवा अभ्यास व्हायच्या अगोदर पण तुम्ही क्वेश्चन पेपरवर काम केलं पाहिजे. कारण की अभ्यास चालू करण्याच्या अगोदर जर तुम्ही क्वेश्चन पेपरवर काम केलं तर ॲक्च्युअल अभ्यास काय करायचा आहे, नोट्स काय काढायचे आहे हे तुम्हाला कळतात. नेमकी आयोगाची दिशा काय आहे, आयोगाला अपेक्षित काय हे तुम्हाला कळतं. मित्रांनो, शक्य झालं तर 2017 ते 2025चे जे पूर्व परीक्षेचे पेपर जेवढे आहेत ना तेवढे ओरिजिनल पेपर एकदा चांगले सॉल्व्ह करून येणाऱ्या प्री एक्झामला तुम्ही जा, किंवा शक्य जर वेळ कमी असेल तर ॲटलिस्ट 2021 ते 25चे सर्व पेपर ॲटलिस्ट वन टाईम रीड करून तुम्ही येणाऱ्या एक्झामला जा. कारण की बरेपैकी क्वेश्चन रिपीट होतात. क्वेश्चन जरी रिपीट नाही झाले तर काय होतात, पॅटर्न रिपीट होतात. हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. जुन्या मुलांना माहीत आहे, पण जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठीही आपण ते रिपीट करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की सगळा पेपर तुमच्या हातामध्ये आला मित्रांनो की लगेच सॉल्व्ह करायचा चालू करायचा नाही. आता मग सांगितल्याप्रमाणे स्कॅनिंग ऑफ पेपर, म्हणजे पेपर हातात आला की लगेच आता मग समजा हा पेपर आहे तुमच्याकडे, तुम्ही लगेच पहिला प्रश्न सॉल्व्ह केला, दुसरा केला, लगेच असं चालायचं, असं नाही बघा करायचं. तर पहिला दुसरा तिसरा सगळे सेक्शन म्हणजे 1 ते 100 क्वेश्चन तुम्ही काय करायचे, स्कॅन करायचे. मग तिथं तुम्हाला कळतं की पेपर कसा आहे, सोपा आहे, अवघड आहे, मॉडरेट आहे, आणि त्यानुसार मग तुमची स्ट्रॅटेजी ठरवायची. सोपा आलं तर लगेच सांगायचं, जास्त हुरळू नको, जास्त उड्या मारू नको. स्वतःच्या मनाला सांगायचं की कारण जास्त उड्या मारायला लागला, मनामध्ये गुदगुदे निर्माण झाल्या की अरे बाबा आता भारी, आता आपण पास झालो. आणि ह्या आविर्भावामध्ये, ह्या अति आनंदामध्ये तुमच्या सिली मिस्टेक होण्याचा भाव जास्त असतो. मग सिली मिस्टेक होऊ नये म्हणून काय करायचं, शांत राहायचं. हे झालं सोपं पेपर आल्यानंतर. आणि अवघड पेपर आलाय असं कळलं तर काय करायचं, घाबरू नको म्हणायचं, पेपर मला अवघड आलाय, सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांना अवघड आला असणार आहे. का पेपर सगळ्याचे वेगवेगळे नाहीत, मला एक पेपर, दुसऱ्या मुलाला एक पेपर, तिसऱ्या मुलाला एक पेपर, किंवा बीड जिल्ह्यात वेगळे पेपर सेट झालेत, पुणे जिल्ह्यात वेगळे पेपर सेट झालेत, नागपूरचे वेगळे पेपर सेट झालेत, असं आहे का? सगळ्यांना तोच पेपर आहे. मग अवघड जरी आला तर सगळ्यांना अवघड येईल. आणि अवघड आलेल्या पेपरमध्ये कटअप कमी येतात आपोआप. हेच उदाहरण हे ना, 51.25 कटअप लागला होता, बरोबर आहे. मग तुम्हाला सांगतो मित्रांनो, घाबरून जायचं नाही. मग त्यावेळेस मग एक प्रश्न हँडल कसा करायचा, सोपे प्रश्न चुकले नाही पाहिजे, सिली मिस्टेक नाही झाल्या पाहिजे, किंवा एखादे क्वेश्चन आहे थोडा कुठं तर क्ल्यू भेटतोय त्या आधारित प्रश्न सॉल्व्ह करायचा, नाही तर पेपर सेट बेस लॉजिकनुसार प्रश्न सॉल्व्ह करायचे. म्हणजे प्रत्येक तुम्हाला प्लेयरचं, क्रिकेट तुम्ही जर पाहत असाल तर लक्षात ठेवा, प्लेयरचं कसं असतं, त्या उत्तम प्लेयरचं लक्षण काय असतं किंवा बेस्ट प्लेयरचं लक्षण काय असतं की बाबा तो फक्त मागचा बॉल कसा गेला त्याला काही घेणं देणं नाही, पुढचा बॉल कसा येणार आहे काही घेणं देणं नाही, त्याला जो आत्ता बॉल जो पडणार आहे त्या बॉलला तो कसा सिक्स मारल, त्या बॉलला कसे रन काढल त्याच्या डोक्यात असतं. तसंच आपण काय करायला पाहिजे, हे मागच्या क्वेश्चनमध्ये मी काय केलं मला माहीत नाही, पुढचा क्वेश्चन कसा असेल मला माहीत नाही, पण मी जर आत्ता जो क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे त्याच्यावर माझा 100% फोकस पाहिजे आणि माझं सगळं स्किल वापरून तो प्रश्न मी कसा सॉल्व्ह केला पाहिजे ह्याच्यावर माझं काय जास्तीत जास्त लक्ष असायला हवं. लक्षात आलं मित्रांनो, म्हणजे तो मला जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर जास्तीत जास्त तुम्ही काय केलं पाहिजे, फोकस केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जो क्वेश्चन सॉल्व्ह करत आहात तेव्हा तुमचं 100% लक्ष असलं पाहिजे, ना की मागच्या क्वेश्चनला मी असं केलं, मागच्या क्वेश्चनमध्ये काय होतं, अरे तुम्ही चुकीचा गोल केला नाही ना, चुकीचं उत्तर दिलं नाही ना, अरे ठीक आहे मी आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, पुढचे क्वेश्चन अवघड आहेत का सोपे आहेत मला माहीत नाही, कशाला विचार करता. जो क्वेश्चन सॉल्व्ह करतोय तेव्हा 100% विचार करून. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, कोणताही क्वेश्चन वाचत असताना पहिल्या टाईमला जर प्रश्न वाचून समजला नाही तर दुसऱ्या टाईमला तो परत प्रश्न वाचायचा. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, फास्टमध्ये तुम्हाला प्रश्न वाचलेला कळत नाही, मग काय करायचं, परत प्रश्न वाचायचा, चांगला समजून घ्यायचा, मग नंतर त्याचं काय करायचं, उत्तर द्यायचं. ठीक आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमचं सगळ्यात मोठी प्रायोरिटी काय असलं पाहिजे, पेपर सोपा येऊ दे किंवा अवघड येऊ दे, डोकं शांत असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, डोकं शांत असायला पाहिजे. दुसऱ्या महत्त्वाची गोष्ट, तुम्ही पेपर सॉल्व्ह करत असताना वर्स्ट कंडिशन म्हणजे सगळ्यात बेकार परिस्थितीला तुम्ही सामोरे जाणार आहात असं समजून तुम्ही पेपर सॉल्व्ह करायचा आहे. समजा तुमच्या लेक्चर हॉलच्या बाजूला कोणाच तरी लग्न चालू आहे, दिवसभर बँड बाजा चालू आहेत आणि तुम्ही इथं पेपर देत आहात आणि बाजूला लग्न कोणाच तरी चालू आहे, मोठमोठाले साऊंड सिस्टम चालू आहेत. मग मला सांगा तुम्ही पेपर कसे सॉल्व्ह करणार, 1 तासाचा वेळ आहे, बाजूला डिस्टर्ब होत आहे, मोठमोठाले बँजो लावलेत, मोठमोठाले स्पीकर लावलेत. मग मित्रांनो ह्या गोष्टीला तुम्ही तयार राहा. बऱ्याच मुलाचे रिझल्ट असे गेलेले आहेत, लायब्ररीमध्ये AC मध्ये शांत अभ्यास करायची सवय लागलेली असते, बरोबर आहे, आणि ह्या गोष्टीची आपल्याला सवय नसते. त्यामुळे मित्रांनो सांगतो की अशा गोष्टीलाही तुम्ही तयार राहा, तुमच्यासोबत काहीही होऊ शकतं, बरोबर आहे. किंवा एखाद्या बाजूला बिल्डिंगमध्ये बांधकाम चालू आहे, तिथं ड्रिलिंग मशीनचे मोठमोठे आवाज येत आहेत, तसं होऊ शकतं, बरोबर आहे. किंवा तुमच्या शाळेमध्ये फॅन बंद असू शकतात, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, मग ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फॅन बंद असतील तर तुम्हाला गरम होईल. किंवा काही सेंटरला लाईटची व्यवस्था नसते, अंधार असतो बऱ्यापैकी, मग तुम्हाला त्या अंधारामध्ये प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. तुम्ही म्हणायचं नाही की अरे मला गरम होत आहे, मला फॅन नाही, लाईट नाही, बाजूचा DJ वाजतोय,
बाजूचं काहीतरी बांधकाम चालू आहे, तिकडला मोठमोठा आवाज येत आहे, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणलं ह्या गोष्टीला तयार राहिलं पाहिजे. चांगली सिच्युएशन आहे, लाईट चांगला आहे, तुमच्या रूममध्ये हवा चांगली येते आहे, सगळं एन्व्हायरमेंट चांगलं आहे, आजूबाजूला शांतता आहे, अशी जी सिच्युएशन आली तर तुम्ही नशीबवान आहात. पण मी जसं सांगितलं तसं इतर गोष्टी जर घडल्या तर त्या गोष्टीलाही तुम्ही तयार असलं पाहिजे. कारण की फक्त एक्झाम करण्यासाठी, एक्झाम पास करण्यासाठी अभ्यास नाही लागत, तर बाकीची सायकोलॉजिकल जी आपली मेंटल सायकोलॉजिकल जी तयारी आहे ती पण तयारी तुमची लागते. म्हणजे म्हणा मानसिक तयारी लागते. इतर गोष्टीही तुम्ही त्या सहन करत तुम्ही पेपर सॉल्व्ह केला पाहिजे. कारण की बऱ्याच मुलांचे अभ्यास असून इतर गोष्टी ज्यांना त्यांना अडथळा ठरल्या पेपर सॉल्व्ह करत असताना, बाजूला काहीतरी कोणाचं तरी लग्न होतं, कोणाचं तरी बँजो वाजत होता, कोणाचं तरी घराचं बांधकाम चालू होतं म्हणून मोठमोठ्या ड्रिलिंग मशीनचा आवाज येत होता, किंवा लाईट नव्हता, फॅन नव्हता, ह्याच्यामुळे काय झालं त्यांची मानसिकता खराब झाली. आणि मानसिकता खराब झाल्यामुळे त्यांना पेपर चांगला सॉल्व्ह करता आला नाही. त्यामुळे सांगतो मित्रांनो, अभ्याससोबत ह्या गोष्टीलाही तुम्ही तयार राहा. तर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला ह्या पेपरमध्ये स्कोर कसा कसा काढला पाहिजे होता मी तुम्हाला हे सांगणार आहे. फास्ट होत आहे लेक्चर, पण तुम्ही हे गोष्टी वाटलं तर डबल लेक्चर एकदा पहा, जर पहिल्या वेळेस जर समजलं नसेल तर. हां, माझं थोडं बोलणं फास्ट आहे, तेवढं ॲडजस्ट करा. तर इतिहास विषयाला मुलं किती काढतात? 10 पैकी 8 क्वेश्चन काढतात, बरोबर. किती? 10 पैकी 8. पण ह्या पेपरला 10 पैकी तुम्ही 7 काढू शकला असतात, बरोबर आहे. किती? 10 पैकी 7 काढू शकला असतात. पण काही मुलांचे 10 पैकी फक्त 5च बरोबर आले होते. पण ते वरचे 2 कसे बरोबर आले असते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. भूगोलच्या पेपरला पोरांचे ॲन ॲव्हरेज 8 बरोबर असतात, पण ह्या पेपरला मुलांचे 5 ते 6 बरोबर आले. इथं पण का तर पेपर आवड आला, त्या भीतीनं मुलांचा कॉन्फिडन्स लूज झाला आणि त्यांनी तिथं काय केलं, ते सिली मिस्टेक करून किंवा ते व्यवस्थित विचार न करता प्रश्न सॉल्व्ह करून चुका करून आले. मग इथं तुम्ही बघा, भूगोलला 10 पैकी आरामात 7 काढू शकला होता. अर्थशास्त्राला 15 पैकी तुम्ही 13 काढू शकला असतात. पेपर क्वेश्चन आवड होते, पण तुम्हाला सांगतो कशी काढायचे होते 13 ते पण मी डिस्कस करणार आहे. चालू घडामोडीला तुम्ही मुलं 12-13 काढतात, पण पेपर आवड असल्यामुळे कमीत कमी तुमचे 7 बरोबर येतात. किती? कमीत कमी 7 बरोबर येऊ शकतात. पॉलिटीला तुम्ही आउट ऑफ काढू शकतात, पण ह्या पेपरला तुम्ही 12पर्यंत जाऊ शकता. किती? 12पर्यंत जाऊ शकतात. नंतर सामान्य विज्ञान 15 पैकी मुलं 10पर्यंत जाऊ शकतात, पण ह्या पेपरला काय झालं, 8च निघू शकतात. आणि काही मुलांचे 8 पण निघले नाही, कारण की पेपर आवड होता, कॉन्फिडन्स लूज करून घेतला आणि बाजू रिझल्टच्या बाहेर गेले. गणित आणि बुद्धिमत्ता सगळ्यात महत्त्वाचं प्लस पॉईंट. काही मुलांची एवढी प्रॅक्टिस व्हायला लागली की ते 17-18, काही मुलं 18-18, 19-19 क्वेश्चन बरोबर काढायला लागलेले आहेत, बरोबर आहे. आणि त्यामुळे एक कट ऑफ वाढण्याचं कारण ते आहे. पण ह्या वर्षी म्हणजे 2025 एप्रिलला काय झालं की मुलांना 17-18, चांगल्या मुलांना 17-18 जे यायचे त्या मुलांचे किती स्कोर आले? 10 किंवा 12 आले. काही मुलांचे ते पण नाही आले, काही जणांचे 7 आणि 8च आले. किती? चांगल्या झाल्या मुलांचे, जे मुलं 17-18 काढू शकत होते त्यांचे किती आले? 7 आणि 8च क्वेश्चन बरोबर आले. पण मित्रांनो ठीक आहे, पण ॲन ॲव्हरेज अभ्यास करणारे, ॲन ॲव्हरेज ज्याचं मॅथ आणि रिजनिंग आहे, म्हणजे ॲव्हरेज ज्यांचं गणित बुद्धिमत्ता आहे त्या मुलांचा विचारूच नका, त्यांनी तर अटेम्प्टच केलं नाही, ते तिथपर्यंत पोहोचलेच नाहीत. पण त्या मुलासाठी सांगतो तुम्ही घाबरून जायचं नाही. ॲन ॲव्हरेज जरी असला, हे जे सेशन आहे कोणासाठी आहे? ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांच्यासाठी तर आहेच, आणि ज्यांचा ॲन ॲव्हरेज अभ्यास आहे त्यांच्यासाठी पण आहे. आणि ज्यांचा ॲन ॲव्हरेज म्हणजे नवीन सुरुवात आहे त्यांनीही ह्या लेक्चरला काळजीपूर्वक बघा आणि येणाऱ्या एक्झामला कसा जसे स्कोर आपल्या आहे त्या अभ्यासावर करता येईल ह्यावर आपण लक्ष देणार आहोत. मग 20 पैकी 17-18 जे निघत होते ते ह्या पेपरला निघले नाही, कारण की खूप ॲनालिटिकल आणि अवघड क्वेश्चन होते. मग 20 पैकी जे 17-18 निघणार होते तिथे तुम्ही 9पर्यंत क्वेश्चन बरोबर काढू शकला असतात. पण काही मुलांना 9 काय, एक 2 क्वेश्चन सुद्धा अटेम्प्ट करता आले नाही वेळे अभावी, का तर मॅनेजमेंट त्यांचं फार बिघडलं होतं कारण की पेपर बघून. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, तर मित्रांनो भूगोलला आपण 10 पैकी 7, इतिहासला 10 पैकी 7, अर्थशास्त्राला 12 पैकी 13, अर्थशास्त्राला 15 पैकी 13, चालू घडामोडीला 15 पैकी 7, राज्यशास्त्राला 15 पैकी 12, सामान्य विज्ञानाला 15 पैकी 8 आणि गणित आणि बुद्धिमत्ताला 20 पैकी 9 असे क्वेश्चन कसे बरोबर आले असते. आणि मी हे जर टोटल बेरीज जर केली की ह्याने बेरीज जर केली तर हे किती येते? 63 येते. 63. आणि 100 जर अटेम्प्ट असेल तर तुमचे चुकतात किती? 37. इथं बघा मी तुम्हाला दिले, इथं काय दिले? तुमचे बरोबर आलेले क्वेश्चन एवढे बरोबर येऊ शकले असते जर काळजीपूर्वक तुम्ही अटेम्प्ट केला असता तर. आणि चुकले समजा, उरलेले क्वेश्चन तुम्ही चुकले असतील का तर 100 पैकी 100 तुम्ही अटेम्प्ट केला असं समजा. मग बरोबर ही जर बेरीज केली सगळ्या विषयांची तर ती किती येते मित्रांनो? 63. म्हणजे ॲन ॲव्हरेज 62 पकडा आणि चुकतात किती? 37 किंवा 38 पकडा, म्हणजे 62. अशा पेपरला तुम्ही कमीत कमी किती बरोबर काढले पाहिजे? 100 पैकी 62. आणि पेपर जर सोपा आला तर किती काढले पाहिजे? 72. 62 जर बरोबर आले
निगेटिव्ह जाऊन तुमचा स्कोर किती येतो मित्रांनो 52.50 येतो. बघा 38 चुकतायत, 38ला डिवाइड बाय 4 करा, 1 करा, 1 केल्यानंतर 0.09 म्हणजे 9.50 ही तुमची काय होते मार्क निगेटिव्ह होतात. आणि 9.50 62 मधून 9.50 गेले तर खाली किती राहतात 52.50. आपला कट ऑफ किती लागला होता 51.25. म्हणजे तुम्ही कट ऑफ पेक्षा पुढे राहतात 1-2 मार्कानं, बरोबर आहे. 52.50 म्हणजे पेपर असा जर आवड आला तर मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही कमीत कमी 62 प्लस निघले पाहिजे. किती 62 प्लस. आणि पेपर जर सोपा आला तर 72 तुमचे बरोबर आले पाहिजे निगेटिव्ह जाऊन. सॉरी निगेटिव्ह जाऊन नाही 62 बरोबर आले, त्यात 38 चुकले आणि त्यात निगेटिव्ह झाली 9.5 9.50 बरोबर आले किती 52.50 हा तुमचा फायनल स्कोर आला. जर पेपर सोपा आला तर तुमचे 72 पर्यंत तुमचे काय आले पाहिजे क्वेश्चन बरोबर आले पाहिजे. आणि 28 चुकतात मग 28ला 4ची पेनल्टी म्हणजे 1/4 केलं तर 7ची पेनल्टी बसते. 72 - 7 केलं तर 65 येतात. मी आधी आपल्या जुनं बॅचचं टार्गेट होतं 65 प्लस. पण पेपर जर आवड यायला लागले तर तुम्ही ॲटलिस्ट 52-53 पर्यंत तरी गेलं पाहिजे. ॲटलिस्ट कट ऑफच्या पुढे 1-2 मार्क तरी असलं पाहिजे. तर मित्रांनो हे तुम्हाला सांगत आहे की 72-62 म्हणजे पेपर आवड आला तर तुमचे 62 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे. 38 चुकले तरी तुम्ही 52 पॉईंट किती आता आपल्याला आलं तर 52.50 पर्यंत जाऊ शकता. आणि 72 पेपर जर सोपा आला तर 72 क्वेश्चन बरोबर आले, चुकतात 28 आणि त्याला पेनल्टी किती पडली 7ची. मग 72 - 7 झाले 65 येतात. म्हणजे तुम्ही सोप्या पेपरला 65 पर्यंत जाऊ शकता आणि कट ऑफ क्लिअर करू शकतात. आता हे झालं माझे तुम्हाला हे रफली आकडे तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. असं 62 बरोबर आले पाहिजे 72 आले पाहिजे असं नाही. पेपर जर सोपा आला तर तुमचे 82 पण येऊ शकतात. पेपर जर अवघड आला खूपच अवघड आला तर 62 52 पण होऊ शकतात. मी काय म्हणलो तुम्ही ऑन टाईम पेपरच्या ऑन टाईम तिथं बसून ठरवायचं की ह्याला आपण किती स्कोअर करू शकतो. आणि स्कोअर तिथं आकडा डोक्यात हे करण्यापेक्षा आकडा डोक्यात घेण्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे प्रत्येक क्वेश्चनला चांगल्या प्रकारे डील करून एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करून पुढे गेलं पाहिजे. आणि क्वेश्चन सॉल्व्ह करत पुढे गेल्यानंतर आपोआप तुमचा स्कोअर पडणार आहे ना. कशाला काळजी करता. तुम्ही काळजीपूर्वक जर क्वेश्चन सॉल्व्ह केले तर पेपर अवघड असू दे सोपा असू दे तुम्ही नक्की कट ऑफ क्लिअर करणार. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की जे गोल करतो ना आपण OMR सीटवरती ती गोल करण्याचीही प्रॅक्टिस करा. कारण की काही मुलांना 10 मिनटं लागतात, काही मुलांना 8 मिनटं लागतात. माझे एक ओळखीचे मित्र आहेत ज्यांना मागची जी मुख्य परीक्षा झाली आपल्या ह्याची मुख्य परीक्षा कंबाईंड गट 2025 ची मुख्य परीक्षा झाली. त्यांना पेपर एकला म्हणजे मराठी इंग्लिशला किती निगेटिव्ह जाऊन 82 मार्क आले. किती मराठी इंग्लिशला 82 आले. आणि ह्याला किती आले GSला म्हणजे पेपर क्रमांक 2ला 72 बरोबर त्यांचे क्वेश्चन निगेटिव्ह जाऊन 72 बरोबर येत होते. पण 72 त्यांचे येत होते हे पेपरवरती, पण OMR सीटवरती त्यांचे 30 गोळे गोल करायचे राहिले होते. मग मला सांगा मित्रांनो ते 30 गोळे बरोबर होते म्हणजे 30 क्वेश्चन त्यांचे बरोबर होते, फक्त गोल करायचं राहिल्यामुळं ते 30 त्यांचे क्वेश्चन गेले. आणि मला सांगा 72 मधून परत 30 गेले तर खाली काय राहिलं गेले आउट ऑफ म्हणजे रिझल्टच्या बाहेर गेले. म्हणजे त्यांनी ते 30 गोळे जर गोल केले असते तर सर किती 72 निगेटिव्ह जाऊन 72 क्वेश्चन बरोबर काढत होते. किती अवघड पेपर होता तुम्ही बरोबर पाहिला असेल मेनचा. तरी पण त्यांनी 72 काढले होते. 82 72 बाकी झाले किती झाले 154 म्हणजे 308 100% वस्ट टू वस्ट कंडिशनला ST आहे तर भेटली असती पण नाही भेटली कारण की गोल नाही झाली. कारण तुम्हाला त्यामुळेच म्हणतोय की पेपर सॉल्व्ह करत असताना पेपरच्या दिवशी जे करायचं ते सगळी स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असली पाहिजे. फक्त अभ्यास नाही पाहिजे. अभ्यासासोबत त्या 1 तासामध्ये मी काय करणार आहे, गोल कसे करणार आहेत, कोणत्या सेशनला कसा वेळ देणार आहे, पेपर तिथं गेल्यानंतर क्वालिटीला किती वेळ देणार आहे, मॅथरिनला किती वेळ देणार आहे हे कधी कळणार तिथं गेल्यानंतर कळणार. अगोदर नाही कळणार तुम्हाला. रफ स्ट्रॅटेजी तुम्ही घेऊन जा. काय म्हणलो रफ स्ट्रॅटेजी घेऊन जा. पण तिथं गेल्यानंतर पेपर हातात आल्यानंतर तुमची स्ट्रॉंग जे आहे ना ते तिथं गेल्यानंतर ॲक्च्युअल स्ट्रॅटेजी बनवा की कोणत्या सेक्शनला किती वेळ दिला पाहिजे ते. ठीक आहे मित्रांनो जास्त वेळ नाही घालवता तर आपण काय करू ॲक्च्युअल पेपर डिस्कशनला चालू करू. ह्यालाही वेळ देणं गरजेचं होतं कारण की आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. कारण की ह्या गप्पा नाहीत पारावरच्या गप्पा नाहीत, हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर सर म्हणतात की अर्धा तास जवळपास 20 मिनिटं तुम्ही ह्यालाच घालवले. पेपर कधी डिस्कस करणार मित्रांनो ते पण महत्त्वाचं आहे आणि हे पण महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. तर ठीक आहे तर हा क्वेश्चन डिस्कस करू. ब्रिटिशांनी मुझफ्फर बॉम्ब खटल्यासंबंधातील लिखाणाबाबत डॅश डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. पहिला ऑप्शन आहे लोकमान्य टिळक, अच्युतराव कोल्हटकर, शिवरामपंत परांजपे आणि पृथ्वीगीर हरिगीर. तर हे काय आहे आपला पहिला क्वेश्चन आहे इतिहासाचा की ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधातील लिखाणाबाबत डॅश डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. लोकमान्य टिळक, अच्युतराव कोल्हटकर, पृथ्वीगीर हरिगीर आणि शिवरामपंत परांजपे. मित्रांनो ह्याच्यावर खूप चर्चा झाली होती
आणि बऱ्याच मुलांनी ह्याचं उत्तर काय केलं होतं, लोकमान्य टिळक केलं होतं. काय केलं होतं, लोकमान्य टिळक केलं होतं. बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं की शिवरामपंत परांजपे हे पण असू शकतात. काय वाटलं होतं काही जणांना, शिवरामपंत परांजपे असू शकतात असं वाटलं होतं. पण हा क्वेश्चन जरा ट्रिकी होता, बऱ्याच जणांचा चुकला, बऱ्याच जणांनी लोकमान्य टिळक केलं. तर मित्रांनो ह्याचं उत्तर देतील तर आयोगाने शिवरामपंत परांजपे. पण ज्या मुलांना लोकमान्य टिळक आणि शिवरामपंत परांजपे ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही 3 ऑप्शनला टिक केलं पाहिजे. काय कोणत्या 3 ऑप्शनला टिक केलं पाहिजे आणि उत्तर तुम्ही घेऊन गेला असतात तर पेपर सेट बेस लॉजिकनुसार हे तुमचं उत्तर बरोबर येत आहे. मग 1 आणि 3 म्हणजे काय नेमकं ती लॉजिक आहे आपल्या बॅचच्या मुलांना माहीत आहे, पण जे मुलं आहेत नवीन त्यांना सांगतो, त्यांना माहीत असेल तर वेल अँड गुड, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो की तुम्हाला 1 आणि 2 क्वेश्चन हे पाठ करून टाका. 1 आणि 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होत आहे त्यावेळेस तुम्ही ऑप्शन नंबर 2 निवडला पाहिजे. जर तुम्हाला 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन होत आहे तर ऑप्शन नंबर तुम्ही 3 निवडला पाहिजे. जर तुम्हाला 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन होत आहे त्यावेळेस तुम्ही 4ला निवडलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन होत आहे तुम्ही 3 नंबरचा ऑप्शन निवडला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन होते त्यावेळेस ऑप्शन नंबर तुम्ही 2 निवडला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन आहे त्यावेळेस ऑप्शन नंबर तुम्ही 3 निवडला पाहिजे. हे थोडे ट्रिक्स आहेत आपल्या बॅचमधल्या. काय म्हणतोय, ऑप्शन 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही काय निवडलं पाहिजे 2. ऑप्शन नंबर 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही निवडलं पाहिजे तिसरा ऑप्शन. ऑप्शन नंबर 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही निवडलं पाहिजे 4. 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही निवडलं पाहिजे 3. 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर ऑप्शन नंबर कोणता निवडला पाहिजे दुसरा. आणि 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर ऑप्शन नंबर 3 निवडला पाहिजे. हे काय तर आपण आणखी डिस्कस करणार आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलला कोणतं लेक्चर आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे. काय म्हणलो, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे एक्झाम माइंडसेट लेक्चर म्हणून आहे. तिथे ह्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे. ते ही लेक्चर तुम्ही काळजीपूर्वक पहा. एक्झामच्या आदल्या दिवशी किंवा एक्झामच्या 2-4 दिवस अगोदर त्या लेक्चरचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि मित्रांनो जे नवीन मुलं आहेत ह्या ट्रिक्स वापरताना काळजीपूर्वक राहा, कारण की ह्या ट्रिक्स तुम्ही लास्ट मोमेंटला वापरायच्या. कधी, लास्ट मोमेंटला. ज्यावेळेस तुम्हाला माहितीच्या आधारे प्रश्न सुटत आहे तर माहितीच्या आधारे प्रश्न सॉल्व्ह करा. माहितीच्या आधारे प्रश्न सुटत नाही त्यावेळी माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सॉल्व्ह करा. आणि माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सुटत नाही मग शेवटी पर्याय कोणता आहे, पेपर सेट बेस लॉजिकचा. म्हणजे मोठं वाक्य उत्तर बरोबर, कंसात दिलेली माहिती बरोबर, हे किंवा सारखे सारखे वाक्य असतात त्यामध्ये एलिमिनेट करून तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. किंवा अशा ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे मग तेव्हा तुम्ही असे ऑप्शन निवडू शकता. पण तुम्हाला हे पेपर सेट बेस लॉजिक जे लॉजिकने जे प्रश्न सॉल्व्ह करायचे मित्रांनो तुम्ही सगळ्यात शेवटी सॉल्व्ह करायचे. कधी, तुम्हाला जर माहितीच्या आधारे प्रश्न सुटत असाल तिथं कशाला लॉजिक वापरता, तिथं लॉजिक वापरायचं नाही. जर लॉजिक तुम्ही 100च्या 100 प्रश्नाला लावलं तर तुमचा रिझल्ट येणार नाही, मी गॅरंटी सांगतो. लॉजिक केव्हा वापरायचं, ज्यावेळेस तुम्हाला काहीच कळत नाही, तुमच्यासमोर आता काहीच ऑप्शन नाही, त्यावेळेस तुम्ही लॉजिकच्या नादी लागायचं. लॉजिकच्या नादी पहिल्यांदा लागायचं नाही. आपल्याकडे जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारित प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, मोठी वाक्ये बरोबर असतात, म्हणजे बरोबर मोठी वाक्य जे असतं ते बरोबर सहसा उत्तर असतं. कंसातील माहिती हे उत्तर असतं. आणि दुसरं मग काय मित्रांनो, असे आकडे असतात ना खालीपैकी रँकिंग विचारली असती. समजा 20 भारताचा समजा एखाद्या रँकिंगमध्ये 20वा नंबर आहे किंवा 19वा नंबर आहे का, किंवा 28वा नंबर आहे का, किंवा 17वा नंबर आहे का. मग तुम्ही काय करायचं, विचारले ना 17 नंबर, 17, 19, 20 आणि 28 हे आपले काय इथं पर्याय आहेत. समजा काय 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 म्हणलो तुम्हाला, हे जरा चांगल्या अक्षरात लिहितो. हा पहिला पर्याय तुमचा 17 आहे, दुसरा पर्याय तुमचा 25 आहे, तिसरा पर्याय तुमचा 28 आहे आणि चौथा पर्याय तुमचा किती आहे 14 आहे. तर मित्रांनो असे जर आकडे असतील किंवा रँकिंग विचारलं असेल किंवा काही विचारलं असेल त्यावेळेस आकडे असतात त्यावेळेस काय करायचं, असेंडिंग नंबरमध्ये ते आकडे लावायचे. असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने. मग 14 पहिल्यांदा मग कोण येईल, असेंडिंग ऑर्डर लावताना पहिल्यांदा येईल 14, 14 नंतर येईल 17, 17 नंतर येईल 25 आणि 25 नंतर येईल 28. मग मित्रांनो ही असेंडिंग ऑर्डर लागली सगळ्यांची. हे काय असेंडिंग ऑर्डर नुसार नव्हते किंवा चढत्या क्रमानुसार पर्याय नव्हते. आपण त्यांना लावलं 14 नंतर आले 17, 17 नंतर आले 25, 25 नंतर आले 28. आणि असेंडिंग ऑर्डरनुसार किंवा चढत्या क्रमांकानुसार सेकंड क्रमांकाचा जो पर्याय असतो ते काय असतं मित्रांनो, आपलं आयोगाचं उत्तर असतं. बऱ्यापैकी हे लॉजिक आपलं लागतं. ज्यावेळेस तुम्हाला काहीच माहीत नसेल त्यावेळेस हे लॉजिक वापरायचं. हे काय आहेत आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आणि आपल्या बॅचमध्ये हे डिस्कस केलेलं आहे, काळजी करायची गरज नाही. त्याला हे ठेवा, जे पहिलं जे होतं ब्रिटिशांनी भुजपूर बॉम्ब खटल्यासंबंधित लिखाणाबाबत यांच्यावर जे जवळचा खटला दाखल केला होता ते होते शिवरामपंत परांजपे. ठीक आहे, हा क्वेश्चन नाही बरोबर आला तरी काय हरकत नाही, पण आपल्याला किती काढायचे
10 पैकी 7 ते कसे येतात तुम्हाला मी काढून दाखवणार आहे. तर बघा PYQ आहे, बराच वेळा विचारलेला प्रश्न आहे. कोणता? प्रार्थना समाजाचा. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? काय विचारलंय? प्रार्थना समाजाच्या वतीने खालीपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? एक, नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. बरोबर आहे मित्रांनो. बी, देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली. बरोबर आहे. PYQ आहे, बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले. हे काय आपल्याला माहीत नाही. बघू पुढचा ऑप्शन. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. हे पण बरोबर आहे. हे सगळे वाक्य मागे विचारून झाले, बऱ्याच एक्झाममध्ये विचारून झालेले आहेत. म्हणजे ABD बरोबर आहे. तुम्हाला सी बद्दल काय आहे? डाऊट आहे. सी बद्दल काय आहे मित्रांनो? डाऊट आहे. पण तुम्हाला कन्फर्म माहिती की ABD बरोबर आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार काय सांगतो, कमीत कमी पर्याय चुकायचे असतात. काय म्हणलो? कमीत कमी पर्याय चुकायचे असतात. मग कमीत कमी पर्याय चुकायचे म्हणलं तर लक्षात बी आणि सी मध्ये 2 ऑप्शन काढून टाकलेत. ए आणि बी मध्ये 2 ऑप्शन काढून टाकलेत. ABC मध्ये फक्त ABD मध्ये तिसऱ्यामध्ये एकच ऑप्शन काढलेला आहे आणि BCD मध्ये पण एकच काढलेला आहे. म्हणजे इथं A आहे, B आहे, D आहे, म्हणजे 3 ऑप्शन आहेत. इथं B आहे, C आहे, D आहे, इथं पण 3 आहे. तर पेपर सेट बेस्ड लॉजिक काय सांगतं मित्रांनो? काय सांगतं ते जी तुम्हाला जर आता मी इन्फॉर्मेशन आधारित सांगतो तुम्हाला हे किंवा पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार पण सांगतो. ज्यावेळेस कमीत कमी ऑप्शन एलिमिनेट करायचे असतात किंवा रद्द करायचे असतात त्यानुसार राहिले आपल्याकडं 3 आणि 4. म्हणजे कमीत कमी ऑप्शन एलिमिनेट करायचे काय राहिले? 3 आणि 4 राहिले. बरोबर आहे. ABD आणि BCD. आणि 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल मग काय 2-3 असे कमीत कमी पर्याय एलिमिनेट केले किंवा रद्द केलेले असे 2च ऑप्शन आहेत, 3 आणि 4. आणि 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर आपण काय घेतो? 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल कुठे? 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल आपण 3 ला पर्याय टिक करतो. पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार हे उत्तर निघत आहे ABD. बरोबर आहे. ABD हे तुमचं पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार उत्तर निघत आहे. आणि तुम्हाला एवढं पण माहिती कन्फर्म इथं ABCD असा पर्याय नाही. तुम्हाला माहिती नाम जोशी यांची सोशल सर्व्हिस लीग आहे, नंतर आहे कोणाची? नामदार गोखले यांची सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी आहे आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांची डिप्रेस्ड क्लासेस मिशन आहे. हे तुम्हाला माहिती असतं. मग पर्याय कोणता आहे तुमचा? ABD. माहितीच्या आधारेही प्रश्न सुटत आहे आणि पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसारही सुटत आहे. पण मी म्हणलो पहिल्यांदी प्रायोरिटी कोणती? माहितीच्या आधारे प्रश्न सॉल्व्ह करायचा. माहितीच्या आधारे प्रश्न सुटला नाही तर माहितीच्या आधारे तयार झालेलं जे लॉजिक आहे त्यानुसार प्रश्न सॉल्व्ह करायचा. आणि ती शेवटी काय? जर दोन्ही माहितीच्या आधारे प्रश्न सुटला नाही किंवा माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सुटला नाही मग शेवटी तुम्ही प्रश्न कसा सॉल्व्ह केला पाहिजे मित्रांनो? कसा? तर पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार. कोणता? पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार. हे मग सी जे आहे, सी काय आहे मित्रांनो? काय विचार आपल्याला? चुकीचं आहे. काय? या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले नव्हते. लक्षात ठेवा. नंतर आहे एक मिनिट. हां, राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? काय? राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? काळजीपूर्वक माहितीच्या आधारे पर्याय टिक करायचे. सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा कायदा केला होता. बरोबर आहे. सगळ्यांना माहिती आहे. विविध कला व कलाकारांना आश्रय दिला होता. बरोबर आहे. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला होता. हे आपल्याला माहीत नाही. असं बऱ्याच जणांना हे माहीत नसतं विधवा पुनर्विवाह कायद्याबद्दल. पण कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली हे सगळ्यांना माहीत असतं. मग ABD हे काय तर कन्फर्म बरोबर आहेत. ABD. मग असे ABD एकत्र असणारा पर्याय कोणता आहे? ABD. बघा ABD असणारा इथे काय आहे आणि ABCD मध्ये पण ABD आहे. दुसरा आणि तिसरं गेला, राहिलं काय? 1 आणि 4. मग तुम्ही म्हणाल की बाबा विधवा पुनर्विवाह कायदा केला होता का नाही हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही मनाने तो प्रश्न चुकवायचा नाही. जर एखादी माहिती तुम्हाला माहीतच नसेल तर ती चुकवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहितीच नाही आणि त्या गोष्टीला तुम्ही चुकीचं कसं म्हणू शकतात? बरोबर आहे. ह्या ॲटिट्यूडनं तुम्ही पेपरला जायचं मित्रांनो. अशा ॲटिट्यूडनं किंवा अशा अप्रोचनं तुम्हाला न येणारे 10 क्वेश्चन जर सोडवले त्यातले 5 क्वेश्चन चुकू शकतात पण 5 क्वेश्चन कन्फर्म बरोबर येऊ शकतात. जिथं मग काहीच ऑप्शन नसताना तुम्ही पेपर सेट बेस्ड लॉजिक वापरा मित्रांनो. काही जण म्हणतात पेपर सेट बेस्ड लॉजिक काम करत नाही. मित्रांनो ज्यावेळेस तुमच्याकडे काहीच नाही, माहितीच्या आधारे प्रश्न सॉल्व्ह होत नाही, माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सॉल्व्ह होत नाही, मग शेवटी तुम्ही काय केलं पाहिजे? पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार गेलं पाहिजे. जर बरं कोणाला माहीत नसेल विधवा पुनर्विवाह कायदा ह्यांनी केला होता का नव्हता
तर तुम्ही जर माहीत नसेल तर कशाला चूक करता, त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, त्याला सोबत घेऊन गेलं पाहिजे, म्हणजे त्याला बरोबर घेऊन गेलं पाहिजे. मला द्या विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला, हे पण तुम्ही बरोबर घेऊन गेलं पाहिजे. आणि ऑल ऑफ द अबो हे उत्तर तुम्ही टिक करून घरी आलं पाहिजे. आणि त्या पेपर सेट बेस लॉजिकनुसार हे उत्तर बरोबर येत आहे. आलं बरोबर. नंतर खालीपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही. खालीपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही. नाही म्हणताय, नाही म्हणजे कमीत कमी पर्याय एलिमिट करायचे, नाही म्हणजे कमीत जास्त, नाही म्हणताय ना, कमीत कमी पर्याय एलिमिट करायचे. काय म्हणजे बरोबर विचारला, काय विचारलं हे निवडचा प्रश्न काय होता आपला, की हे जो होता बरोबर विचारल्यानंतर काय करायचं, म्हणजे स्टेटमेंट विचारात घ्यायची होती, ते कमीत कमी आपले पर्याय बाद करायचे होते. कशामध्ये बरोबर विचारला असेल तेव्हा, बरोबर विचारला असेल तेव्हा काय करायचं, कमीत कमी पर्याय बाद करायचे. कारण की तुम्हाला पर्याय रद्द करण्याचा जर माहीत नसेल तर पर्याय रद्द करण्याचा मला अधिकार नाही असं समजायचं स्वतःला. एखादी गोष्ट माहितीच नाही त्याबद्दल तुम्ही कशाला त्याला कसं चूक म्हणू शकता. मग माहीत नसेल तर त्याला बरोबर घेऊन चला असं करायचं. मग बघा ठीक आहे, हे कळलं तुम्हाला. मग इथं बघा की खालीपैकी कमीत कमी चुकवायचे, मला काय मला कमीत कमी चुकवायचे. मग हे विचार आहे खालीपैकी कोणत्या नेत्याने आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्ष भूषवले नाही. भूषवले नाही म्हणजे काय केलंय, त्यांनी काय विचारलं, चुकीचं विचारलं. म्हणजे ह्या खालीपैकी कोण अशी व्यक्ती होती की ज्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही. मग त्यांनी काय चुकीचं विचारलंय, म्हणजे काहीतरी चूक म्हणजे चूक म्हणजे काय, ते व्यक्ती तिथं नाही म्हणजे ती काय हे चुकीचं आहे असं लक्षात ठेवा. मग नाही म्हणलंय, नाही म्हणलेलं आहे म्हणायचं. मग तुम्हाला म्हणलं कमीत कमी, तुम्हाला म्हणलं जास्तीत जास्त बरोबर घेऊन जायचे आणि कमीत कमी चुकायचे असतात. आपण काय विचारलंय, चुकायचं. मग काय केलं पाहिजे, आपण कमीत कमी चुकवले पाहिजेत. काय केलं पाहिजे, कमीत कमी चुकवले पाहिजे, जास्तीत जास्त बरोबर घेऊन गेले पाहिजेत. मग कमीत कमी चुकवलेले नाही म्हणजे आपलं चुकीचं पाहिजे. मग काय केलं पाहिजे, आपण कमीत कमी चुकवले पाहिजे. मग कमीत कमी चुकवलेलं एकच आहे. BCDमध्ये काय केलंय बघा, ह्याच्यामध्ये हिथं काय 3 चुकवले आहेत. BCDमध्ये 3 ऑप्शन चुकवले आहेत. BDमध्ये 2 ऑप्शन चुकवले आहेत. हिथं EDमध्ये 2 ऑप्शन चुकवले आहेत. मग राहते फक्त काय शेवटी एकच. जेव्हा बरोबर विचारले तेव्हा जास्तीत जास्त बरोबर घेऊन जायचे. प्रश्न विचारले खालीपैकी विधाने कोणती बरोबर आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त बरोबर घेऊन गेले पाहिजे. म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर असं ऑप्शन निवडला पाहिजे, किंवा वरीलपैकी सर्व बरोबर नसेल ABC BCD असं काय असेल तर ते बरोबर घेऊन गेलं पाहिजे. आणि तुम्हाला जर विचारलं की चुकीचं कोणतं आहे किंवा बरोबर नाही, तेव्हा तुम्ही कमीत कमी चुकवलं पाहिजे. जास्तीत जास्त चुकवायचं नाही. काय केलं पाहिजे, कमीत कमी चुकवलं पाहिजे. मग कमीत कमी चुकवलं म्हणजे लक्षात ठेवा हे मग एकच आहे, एकच चुकवलेला ऑप्शन आहे BT रणदिवे. हे तुमचा माहीत जरी नसतं तर पेपर सेट बेस लॉजिकनुसार उत्तर निघत आहे कमीत कमी चुकवले. ते कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो. ज्यावेळेस विचारलं तुम्हाला की खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहे, त्यावेळेस तुम्ही काय करायचे, जास्तीत जास्त विधाने बरोबर घेऊन चालायचे. काय म्हणलो, जास्तीत जास्त विधाने बरोबर घेऊन चालायचे. आणि ज्यावेळेस विचारलं खालीपैकी चुकीचे विधान कोणते आहे, किंवा खालीपैकी योग्य नसलेले विधान कोणते आहे, किंवा खालीपैकी कोणती गोष्ट त्यामध्ये समाविष्ट नाही, त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, कमीत कमी चुकवलं पाहिजे. म्हणजे काय, कमीत कमी पर्याय कमीत कमी जिथं आहे ते तुम्ही सोबत घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त बरोबर आले बाजूला ठेवले पाहिजे, कमीत कमी चुकवलं पाहिजे. म्हणजे काय म्हणलं, कमीत कमी चुकवलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही बरोबर विचारलं त्यावेळेस काय केलं पाहिजे, रिपीट करतो, ज्यावेळेस तुम्हाला बरोबर विचारलं असतं खालीपैकी विधाने कोणते बरोबर आहेत, त्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त बरोबर घेऊन गेले पाहिजे. वरचा क्वेश्चन जसा होता आपण जो डिस्कस केला आहे तो, वरीलपैकी सर्व बरोबर आहे. आणि इथं जे आहे इथं काय करायचं, नाही विचारलंय म्हणजे काय केलं पाहिजे, तुम्ही कमीत कमी चुकवले पाहिजे, कमीत कमी चुकवले पाहिजेत. आणि कमीत कमी चुकवलेलं एकच आहे म्हणजे हे चौथा. असं हे पेपर सिरीज लॉजिक वर्क करतं. आणि जर नंतर क्वेश्चन आला तर हात चुकला नाही पाहिजे. जोड्या लावा, सिंपल क्वेश्चन आहे. काय जोड्या लावा. मुकुंदराव पाटील दिनमित्र याचं 4. नंतर आहे भगवंतराव पाळेकर, डायरेक्ट सांगतो जागृती सीचं 2. 4 आणि 2 एकाच ठिकाणी आहे मित्रांनो. आणि भगवंतराव पाळेकर आणि मुकुंदराव पाटील ह्या संदर्भात आपल्याला नेहमी क्वेश्चन येऊन गेलेले आहे. PYQ मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसते, सिंपल क्वेश्चन आहे. मुकुंदराव पाटील माहीत असतं तुम्हाला, दिनमित्र आहे. आणि भगवंतराव पाळेकर जागृती आहे. मग काय वारा कोठारी जागरूक, काय वारा कोठारी जागरूक गचं 3. आणि राहिले डच श्रीपतराव शिंदे विजय मराठा. हे पण बऱ्याच वेळा येऊन गेलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. PYQ क्वेश्चन आहे, सिंपल क्वेश्चन होता, ह्यात काही विशेष नाही. जर माहीत असेल तर पाठ करून टाका. आणि मित्रांनो 21,000 खूप चांगल्या प्रकारे करून जा. केला नसेल तर पुढचे जेव्हा ठीक आहे एक्झामला 4-5 दिवस राहिले, जेव्हा तुम्ही मेन्सला असेल तेव्हाच पण 21,000 चांगला करा. किंवा येणारे जे एक्झाम आहेत, खूप चांगल्या संधी आहेत आपल्याला MPC मध्ये, तर त्यावेळेस तरी 21,000 चांगला करा. म्हणजे तुम्हाला काय म्हणतो की 21,000 ज्या मुलाचं चांगला आहे ना त्या मुलांचे स्कोर खूप चांगले पडतात. कारण की त्याला एक्झाम काय आहे, आयोगाची डिमांड काय आहे, आयोगाची भाषा काय आहे हे समजायला लागतं. तेव्हा त्याला काय कळतं की स्कोर कसा जास्तीत जास्त आपण
करू शकतो हे त्याला कळायला लागतं आणि त्यानुसार त्याचे मार्गक्रमण होतो, त्याचा तसा अभ्यास होतो आणि त्यानुसार तो काय करतो, स्कोअर करतो. ठीक आहे मित्रांनो. तर 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? काय 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? तर बद्रुद्दीन तय्यबजी. सिंपल क्वेश्चन होता मित्रांनो, ह्याच्यामध्ये काही विशेष नव्हतं मित्रांनो, हे नेहमी येणारा क्वेश्चन आहे, हे सिंपल क्वेश्चन होता, बद्रुद्दीन तय्यबजी. नंतर आहे आजूजोड्या ओळख PYQ क्वेश्चन आहे, हा पण PYQ आहे. भारतीय सुशासनाचा कायदा 1858 काय केलं तर भारत मंत्रिपदाची निर्मिती केली होती. 4 आलं, बरोबर आहे. नंतर आहे भारतीय परिषद कौन्सिल कायदा 1909 मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ काय, इथं 4 बेचं 2 आलं पाहिजे, इथं 4 बघा उत्तर काय आलं, 2 जरी आपल्या जोड्या जुळल्या तरी आपलं उत्तर निघत आहे 4 आणि 2, इथं उत्तर आहे आपलं काय 3 नंबर. आणि नंतर काय भारत सरकारचा कायदा 1919 काय म्हणतात, प्रांतात द्विदल शासन पद्धती. आणि भारत सरकारचा कायदा 1935 केंद्रात द्विदल शासन पद्धती. सिंपल क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे, ह्याच्यामध्ये काही विशेष नाही. नंतर आहे 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळवण्याचे कारण कोणते? मित्रांनो, असे प्रश्न शांतरित्या वाचायचे असतात, बऱ्याच वेळा हे माहिती आपल्या वाचनात आलेली नसते, त्यामुळे पण घाबरून जायचं नाही. काहीतरी क्ल्यू भेटतो, काहीतरी माहितीच्या आधारे लॉजिक तयार होतं, काहीतरी इन्फॉर्मेशन भेटते. इथं काय विचारलंय, 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळवण्याचे कारण कोणते होते? म्हणजे इथं बघा, इथं दोघांमध्ये युद्ध चालू होतं, म्हणजे दोघांमध्ये काय चालू होतं, दोघांमध्ये भांडणं चालू होते किंवा दोघांमध्ये वाद चालू होता. कोण? नीळ उत्पादक शेतकरी आणि मळेवाले. कोण? नीळ उत्पादक शेतकरी आणि मळेवाले. नीळ उत्पादक शेतकरी, नीळ उत्पादक म्हणजे महत्त्वाचा कोण आहे? शेतकरी. कोण आहे महत्त्वाचा? शेतकरी. आणि दुसरा कोण आहेत? मळेवाले. मळेवाले म्हणजे मोठमोठाले लोक आहे, बागायतदार, कंपनीवाले लोक, हे सगळे कोणाच्या मर्जीतले होते? मळेवाले इंग्रजांच्या मर्जीतले होते, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मर्जीतले होते. मग ह्यांच्यामध्ये काय झाला? वाद निर्माण झाला. मग त्यांचं म्हणणं आलं की मळेवाल्याचा म्हणजे काय, नीळ उत्पादक शेतकरी आणि मळेवाले यांच्यामध्ये जो वाद निर्माण झाला, त्या वादामध्ये नीळ उत्पादक शेतकऱ्यांचा काय झाला, त्यांना विजय झाला, त्यांना यश मिळालं. म्हणजे कोणी? नीळ उत्पादक शेतकऱ्यांनी कोणाविरुद्ध बंड पुकारलं होतं? मळेवाल्याविरुद्ध, आणि त्याच्यामध्ये त्यांना यश भेटलं. मग त्याची कारणं कोणकोणती आहेत? तर नीळ उत्पादक शेतकरी एकत्र आले म्हणजे त्यांच्यामध्ये काय झाली? त्यांच्यामध्ये काय होतं? उपक्रमशीलता होती, एकमेकांमध्ये सहकार्य होतं. मला सांगा, तुम्ही एखाद्या मुद्द्यासाठी एकत्र आलात, जर तुमच्या एक्झाममध्ये फ्रॉड झाला किंवा एक्झाममध्ये तुम्हाला काहीतरी MPSCने काही निर्णय घेतले तर ते तुम्हाला पटले नाही, किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये गव्हर्नमेंटने काही निर्णय घेतले तुम्हाला जर पटले नाही, तर तुम्ही सगळे विद्यार्थी काय करतात? एकत्र येतात ना, बरोबर आहे. तुम्ही सगळे एकत्र येतात, तुमचं एक काय होतं, तुमच्यामध्ये एक एकी तयार होते. तुमच्यामध्ये वैयक्तिक वैचारिक मतभेद काही पण असू द्या, तुम्ही कोणकोणत्या पक्षाचे असू द्या, आता प्रत्येकाची विचारसरणी असते. कोणी BJPची विचारसरणीचा असतो, कोणी राष्ट्रवादीच्या विचारसरणीचा असतो, कोणी मनसेच्या विचारसरणीचा असतो, कोणी वेगवेगळ्या पक्षाच्या विचारसरणीचे असतात. पण ज्यावेळेस तुमच्यामध्ये काय होतं की एखाद्या तुमच्या भविष्याचे, तुमच्या नोकरीच्या संदर्भात काही चुकीचा निर्णय घेण्यात आलेला किंवा चुकीची धोरणं राबवली जात आहेत, त्यावेळेस तुम्ही पक्षापेक्षा बाजूला ठेवून तुम्ही काय करतात? एकत्र येतात. म्हणजे तुमच्यामध्ये काय होते? एकी होते, विद्यार्थ्यांमध्ये एकी होते. एकी झाल्यानंतर तुम्ही लढा उभारता, आंदोलन उभारता. आंदोलनामध्ये काय असतं? तुमच्यामध्ये उपक्रमशीलता असतील, काय असतं तुमच्यामध्ये? सहकार्य असतं. म्हणजे नीळ उत्पादक शेतकरी जे एकत्र आले त्यांच्यामध्ये काय होतं? उपक्रमशीलता होते आणि त्यांच्यामध्ये सहकार्य होतं. आणि एकत्र आल्यानंतर त्यांना म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट विरुद्ध किंवा आपल्याला एखाद्या गोष्टी विरुद्ध जर आंदोलन करायचं आहे तर आपल्यामध्ये काय असलं पाहिजे? संघटना असली पाहिजे, आणि त्या संघटनेसोबत आपल्यासोबत काय असलं पाहिजे? शिस्त असली पाहिजे. मग इथं पण शेतकऱ्यांना, जे नीळ उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये पण काय होती? शिस्त होती. हे कॉमन घटक आहेत एखाद्या चळवळीचे किंवा आंदोलनाचे. नंतर आहे मळेवाल्यात पडलेली फूट. काय बनलंय? मळेवाल्यात पडलेली फूट. मळेवाल्यात पडलेली फूट, ठीक आहे. आणि नंतर आहे हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य. आता मुलांना पहिला आणि दुसरा ऑप्शन जो आहे काय करेक्ट येतो, पण मळेवाल्यात पडलेली फूट, हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य हे कळत नाही. तुम्हाला आत्ता जर सांगितलं की तुम्ही कोणी BJPच्या विचारसरणीचा आहे, कोणी राष्ट्रवादीच्या विचारसरणीचा आहे, कोणी मनसेच्या विचारसरणीचा आहे, किंवा वेगवेगळे इतर पक्ष आहे, नवीन पक्ष आला आहे कॉक्रोच जनता पार्टी, त्या विचारसरणीचे आहेत. पण तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला एखादा मुद्दा आला, तुम्ही एखाद्या आंदोलनामध्ये गेला किंवा एखाद्या हे केलं सरकारविरुद्ध, त्यावेळेस तुम्ही काय करता? तर तुम्हाला माहिती की एखाद्या एक्झाममध्ये फ्रॉड झाला तर तुम्ही पक्ष बाजूला सॉल्व ठेवून तुम्ही काय करता? आंदोलनामध्ये सहभागी होता, कारण की तुमच्यामध्ये ऐक्य निर्माण होतं. मग मला शेतकरी मुस्लिम असू दे किंवा हिंदू असू दे, त्यांचा मुद्दा, शेतकरीचा मुद्दा काय आहे
की त्यांना काहीतरी रोष पत्करावा लागत आहे, की त्यांना कोणतरी गोष्टीला बळी पडावं लागत आहे. मग तिथं ते हिंदू मुस्लिम करत बसत नाही, तर त्यांनी काय केलं, शेतकरी म्हणून एकत्र आले. मग ते हिंदू आहेत का मुस्लिम आहेत त्याचा काही त्यांनी विचार केलेला नाही. म्हणजे इथे बघा, मग हे काय आलं, हिंदू मुस्लिम एक काय आलं, शेतकरी ऐक्य. म्हणजे तुम्ही जसं पक्ष बाजूला ठेवून तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होता, तसंच तुम्ही मग इथे बघा हिंदू मुस्लिम ऐक्य, मग इथं का होऊ शकत नाही असं तुम्ही लॉजिक लावायचं, इन्फॉर्मेशन बेस लावायची. हिंदू मुस्लिम ऐक्य झालेलं असेल आणि मळीवाळ्यात पडलेली फूट, त्यांच्यात फूट कशी पडणार, त्यांच्या विरुद्ध बंडाई ना. म्हणा आपण एखाद्या ह्यांच्या विरुद्ध उभा राहिलो, मळीवाल्या विरुद्ध उभा राहिलो, उलटं ते सगळे एकत्र येऊन आपल्याला प्रतिकार करतील, शेतकऱ्याला प्रतिकार करतील. त्यांच्यामध्ये फूट नव्हती पडली, ते उलटं ते आपल्यासारखेच काय होतील, एकजूट होऊन आपल्यासोबत लढाई उभारू शकतात. बरोबर आहे. कोण? मळीवाले. मला मळीवाल्यात फूट आहे का? नाही. लक्षात कॉमन सेन्सवरती असं करायचं. ही तुमचं उत्तर काय आहे, सी चुकीचं आहे. मळीवाल्यात फूट पडली असं काही नसणार. आणि हिंदू मुस्लिम शेतकरी ऐके, कारण की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, तिथं कोणत्या धर्माचा जातीचा प्रश्न नाही. मग शेतकरी एका सामाजिक म्हणजे एखाद्या कॉमन मुद्द्यासाठी एकत्र आले म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य झालं असेल असं तुम्ही लॉजिक लावायचं. मग ABD तुमचं काय उत्तर, ABD कुठं आहे, ते ABD एकाच ठिकाणी आहे. मग ABD तुमचं उत्तर निघत आहे. अशा प्रकारे तुम्ही इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक उत्तर काढू शकतात. मोपल्यांचे बंड केरळमध्ये होता, कोलांचा उठाव बिहारमध्ये होता, संथालांचा उठाव बंगालमध्ये होता आणि भिलांचा उठाव खानदेश महाराष्ट्र. खूप सिंपल क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा विचारून झालेला आहे. तर हे बघा, नंतर आपल्याला पाहिजे आहे, डॅश डॅश या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाई करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. कोणी वधस्तंभ उभारला होता असं विचारले. पहिला ऑप्शन आहे सर अँड्रू फ्रेझर, जॉन नॉट बोर, रिचर्ड मायन आणि चार्ल्स फर्जेट. तर आपलं हे माहीत नसतं, बऱ्याच वेळा वाचण्यात आलेलं नसतं, ही जरा ट्रिकी क्वेश्चन होता. मग तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्याला माहितीच्या आधारे हा प्रश्न सुटत नाही. बरोबर आहे, तुमच्या माहितीच्या आधारे लॉजिक तयार होते, त्यावर हा प्रश्न सुटत नाही. मग अशा प्रश्नाला तुम्ही पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार जायचं. पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार म्हणजे सगळ्यात मोठं नाव कोणतं आहे, सगळ्यात मोठा ऑप्शन कोणता आहे ते बघायचं. बघा ह्याच्यामध्ये काय आहे, जॉन नॉट बियर, हे काय दिलं आहे, त्याचं नाव त्याचं आडनाव. ह्याचं काय केलं आहे, एखाद्या व्यक्तीचं नाव त्याचं आडनाव, म्हणजे त्याचं एखाद्या व्यक्तीचं नाव सरनेम, इथं एखाद्या व्यक्तीचं नाव सरनेम म्हणजे नाव आणि आडनाव दिलं आहे. बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, इथं आडनाव आणि सरनेम म्हणजे काय, सरनेम आणि त्या व्यक्तीचं नाव पण दिलं आहे, पण सोबत त्याच्यासोबत एक पदवी लावली, सर नावाची पदवी लावली. आणि हा ऑप्शन मोठा झाला, सर अँड्रू फ्रेझर. ह्याला सर नव्हता, ह्याला सर नव्हता, ह्याला सर नव्हता, ह्याला सर लावलाय, मग हे काहीतरी विशेष असणार. मग ह्याला तुम्ही क्ल्यू समजून उत्तर टिक करू शकता. मित्रांनो, आपल्या पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार हे उत्तर चुकत आहे. उत्तर काय, चार्ल्स फॉर्जेट आहे. पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, जुन्या मुलांना माहीत आहे आपल्या की पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार जर 10 क्वेश्चन सॉल्व्ह केले, कारण पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार जर तुम्ही 10 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर 5 क्वेश्चन हमखास चुकू शकतात, पण 5 क्वेश्चन बरोबर पण येणार आहेत ना. जर तुम्ही काहीतरी एक CCC 2 BBB AA असे काहीतरी काहीतरी टुक्के लावण्यापेक्षा पण काहीतरी डोकं लावून, काहीतरी पेपर सेट बेस्ड लॉजिक लावून, इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक लावून उत्तर तुम्ही टिक करतायत. तर असे इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिकनुसार किंवा पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार जर तुम्ही उत्तर टिक केले तर तुम्ही 10 पैकी 5 तरी बरोबर निघू शकता. 5 चुकले तर चुकू द्या ना, काय अडचण आहे. बरोबर आहे. काहीच माहीत नसताना काहीतरी करून तुम्ही जर प्रश्न बरोबर आणत असाल तर काहीच चुकीचे त्यात. हां, पण हे कधी वापरायचं, जेव्हा तुम्हाला माहितीच्या आधारे प्रश्न सुटत नाही, माहितीच्या आधारे लॉजिक तयार झाले त्यानुसार प्रश्न सुटत नाही, मग शेवटी हा प्रश्न पर्याय अवलंबायचा. पहिल्यांदा प्रश्न सॉल्व्ह करत असताना पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार सोडायचा नाही, माहितीच्या आधारे सॉल्व्ह करायचा, नंतर माहितीच्या आधारे तयार झालेल्या लॉजिकनुसार प्रश्न सॉल्व्ह करायचा आणि शेवटी मग पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार सॉल्व्ह करायचा ज्यावेळेस तुमच्याकडे काहीच ऑप्शन नसतो तेव्हा. मग हे आपलं ब्रह्मास्त्र आहे. शेवटी कोणतं, पेपर सेट बेस्ड लॉजिक म्हणजे आपलं काय आहे, ब्रह्मास्त्र आहे. नंतर बघा, आपण किती काढायचे, 10 पैकी आपल्याला किती काढायचे मित्रांनो, किती काढायचे ते 7 निघतात का बघूयात आपण, बघूयात. तुम्हाला प्रूफ करून दाखवते. 10 पैकी 7, 10 पैकी 7. थोडं फास्ट होतं आहे, मान्य आहे मित्रांनो, पण मॅच करून घ्या माझ्यासोबत, महत्त्वाचं आहे हे. आणि येणाऱ्या 14 जूनला तुम्ही चांगल्या प्रकारे ह्याला आणि येणाऱ्या जेवढ्या एक्झाम आहेत प्री मेन्स त्याला तुम्ही ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे. शिवराम पंत यांचा क्वेश्चन तुम्हाला येत नव्हता, सोडून द्या बरं का. एक क्वेश्चन चुकला. प्रार्थना समाजाचा क्वेश्चन सोपा होता, म्हणजे पेपर सेट बेस्ड लॉजिक ते वापरून इन्फॉर्मेशन आधारित आपण प्रश्न सॉल्व्ह केला. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा क्वेश्चन ऑल ऑफ द अबोव केला, सुटला तुमचा. नंतर हे पण पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार सुटला आपला. BT रणदिवे आयटेक्सचं, बरोबर आहे. जोड्या लावा, सिम्पल होतं, बरोबर आहे. नंतर कोणतं
हा बद्रुद्दीन तैयबजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष. सिंपल क्वेश्चन होता. वेगवेगळे कायदे, कायद्यामध्ये काय उल्लेख होता किंवा कायद्याच्या तरतुदी काय होत्या, सिंपल क्वेश्चन होता. नंतर काय आहे 8 नंबर क्वेश्चन, नीळ उत्पादक शेतकरी, इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक नुसार तुम्हाला सॉल्व्ह करून दिला होता. सुटला प्रश्न. मोपल्यांचा बंड, कोळांचा उठाव, वेगवेगळे उठाव त्यांचे काय ठिकाणं, सिंपल क्वेश्चन होता. आणि 10 नंबरचा क्वेश्चन एक तुमचा चुकला. किती? 10 नंबरचा. बघा मित्रांनो, तुम्हाला 10 पैकी तुम्हाला 8 क्वेश्चन बरोबर काढले. एक शिवराम पंत परांजपे यांचा क्वेश्चन चुकला आणि चार्ल्स फोर्जेट हा जो क्वेश्चन होता मुंबई पोलीस कमिशनर, हे पण तुमचा काय होता मित्रांनो, चुकत होता. 10 पैकी 8 क्वेश्चन बरोबर येतात. मी 10 पैकी 2 चुकत आहेत, 8 बरोबर येत आहेत. मी किती म्हणलो होतो? 7 काढायचे. किती? 7. आले किती? 8. बरोबर आहे ना? पटतंय ना? नंतर बघू भूगोलचे प्रश्न. कोणते? भूगोलचे. खालील विधानांचा विचार करा. रायरे शहरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांगा असे म्हणतात. काय म्हणतात? रायरे शहरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांगा असे म्हणतात. सिंपल आहे मित्रांनो, बरोबर आहे. बऱ्याच वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झाले आहे. बरोबर आहे मित्रांनो. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झाले आहे. सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो, बरोबर आहे. गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे. प्रत्येक प्रीला क्वेश्चन येऊन गेलेला आहे, प्रत्येक मेन्सला क्वेश्चन येऊन गेला आहे, बरेच वेळा क्वेश्चन येऊन गेला आहे. 5 क्वेश्चन झालेला आहे. सिंपल आहे. वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. नंतर इथं लक्षात ठेवा, हे जर मुलांना कन्फ्यूज झालं, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो. जर तुमचा ॲव्हरेज जर अभ्यास असेल तर तुम्हाला कळतं की ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर कोणत्या जिल्ह्यामध्ये होता. हे तुम्हाला माहिती, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी कन्फर्म माहिती. ऋणात्मक वृद्धी दरामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. मग लक्षात ठेवा, मग मुलांना कन्फ्यूज कुठं झालं तर मुंबई शहर का मुंबई उपनगर हे कन्फ्यूज झालं होतं. मग त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो, अशा वेळेस कन्फ्यूज न होता, जास्त टेन्शन न घेता तुम्ही सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचायचे. ह्याच्यामध्ये काय मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तुम्हाला कन्फर्म माहिती आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी आहे, पण मुंबई उपनगर का मुंबई शहर हे तुम्हाला माहित नाही. ठीक आहे, बघू नंतर पर्याय. मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि पालघर तुम्हाला माहिती आहे ऋणात्मकमध्ये नाही. इथं 4थ्या नंबरला पण पालघर आहे. म्हणजे 3 आणि 4 जात आहे. म्हणजे ऑप्शन 1 आणि 2 राहत आहे. तुम्हाला माहिती आहे कन्फर्म सिंधुदुर्ग रत्नागिरी आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी ऋणात्मक वृद्धी दर आहे, तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. पण मुंबई शहर का मुंबई उपनगर कन्फ्यूज होतं. त्यावेळेस मित्रांनो काय करायचं, आपलं पेपर सेट बेस लॉजिक वापरायचं. तुम्हाला माहिती आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी, त्यानुसार तुम्ही 3रा आणि 4था पर्याय कॅन्सल केला, राहिले 1 आणि 2. मग 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन आहे मुंबई शहर का मुंबई उपनगर, त्यावेळेस तुम्ही काय करायचं, 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, ऑप्शन दुसरा निवडला पाहिजे. तुम्हाला सांगितलं आहे ना पेपर सीट बेस लॉजिक, ते सुरुवातीला डिस्कस करत असताना 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन असेल तर 2 ला घ्या, 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर 3 ला घ्या, 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर 4 नंबरच्या ऑप्शनला तुम्ही टिक करा. ते पाठ करून टाका. काय करा, लेक्चर परत बघा आणि ते तुम्ही पाठ करून टाका. जुन्या मुलांना माहीत आहे, पण जे नवीन मुलं ॲड झालेले आहेत त्यासाठी हे सांगत आहे. लक्षात 1 आणि 2 मध्ये असेल तर 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन असेल तर काय करायचं, 2 ला घेऊन चालायचं. इन्फॉर्मेशन आणि पेपर स्टेट बेस लॉजिकनुसार तुमचं उत्तर बरोबर येत आहे. मुंबई शहर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे काय तर ऋणात्मक लोकसंख्येचे वृद्धी दर दर्शवतात. आला. संचालनालय खनिज विभाग नागपूर, काय संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत. मग लोखंडाचे सगळ्यात जास्त साठे विचारले भंडारा, सिंधुदुर्ग, गडचिरोली, चंद्रपूर. तुम्हाला माहिती आहे इन्फॉर्मेशन काय तुमच्याकडे मित्रांनो, काय इन्फॉर्मेशन आहे की तुम्हाला माहिती आहे सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये काय ते सगळ्यात जास्त लोखंडाचे साठे आहेत. मग त्यांनी काय विचारले 2014च्या आकडेवारीनुसार सगळ्यात जास्त कुठे आहेत. पण तुम्हाला एवढं तर माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोखंडाचे साठे कुठे आहेत, 2 जिल्ह्यात माहिती आहे तुम्हाला, कोणते, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली सगळ्यात टॉपला आहेत. एवढं तर माहिती आहे तुम्हाला. पण 1 नंबरला कोण आहे, 2 नंबरला कोण आहे किंवा अपडेटनुसार किंवा नवीन आकडेवारीनुसार कोण आहे माहीत नाही. पण तुम्हाला एवढं तर माहिती आहे सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये लोखंडाचे साठे जास्त आहेत. मग तुम्ही काय करायचं, सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीला तुम्ही प्रायोरिटी बेसवर ठेवायचं, भंडारा कॅन्सल करून टाकायचा, चंद्रपूर कॅन्सल करून टाकायचा. मग तुम्हाला कन्फ्युजन कोणामध्ये आहे, सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये. तुम्हाला कन्फर्म माहीत आहे हे 2 ऑप्शनमध्येच उत्तर आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवा 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल, इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत आहे सिंधुदुर्ग आणि गडचिरोली ह्या दोघांपैकीच उत्तर आहे आणि दोघांपैकी उत्तर असताना मग तुम्हाला निवडायचं कोणतं, त्यावेळेस तुम्ही काय करायचं, पेपर स्टेट बेस लॉजिक वापरायचं. 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही कोणाला घेऊन गेलं पाहिजे, 3 ला. मग 3 ऑप्शन असला पाहिजे आणि पेपर स्टेट बेस लॉजिकनुसार हे उत्तर बरोबर येत आहे मित्रांनो. याचं उत्तर काय आहे, गडचिरोली. काही ऑप्शन काही उत्तर आपले पेपर स्टेट बेस लॉजिकनुसार चुकतीलही,
पण काही बरोबर पण येत आहेत. मागे 1-2 क्वेश्चन चुकले पण हे बरोबर येत आहे. बरोबर आहे, ठीक आहे. गडचिरोलीचं उत्तर आहे. कोपेन हवामान आणि हवामान प्रकार. मित्रांनो तुम्हाला थोडंफार माहीत असेल कोपेन हवामानावर संदर्भात आणि तीव्रता संदर्भात की त्याचे आधा अक्षर काहीतरी सांगतात. इथं समजा इथं बघा AMW आहे. AMW मी जास्त सांगत बसणार नाही इथं, पण तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला मी काय सांगणार आहे. CWG चा काहीतरी अर्थ आहे, BWHW चा काहीतरी अर्थ आहे, DFC चा काहीतरी अर्थ आहे. AMW AMW आहे ते काय AMW आपण खालून बघूयात. AMW एम म्हणजे काय असतं, हे काय असतं, एम म्हणजे काय मान्सून असतो. त्या एमचा अर्थ काय असतो, मान्सून असतो. AMW मध्ये एमचा अर्थ मान्सून असतो, हे सगळ्यांना माहीत आहे. थोडंफार ॲव्हरेज अभ्यास असेल तरी इन डिटेल तुम्हाला माहीत नाही, मी काय म्हणतो इन डिटेल माहीत नाही, पण तुम्हाला थोडंफार काहीतरी नॉलेज आहे. तिथे काहीतरी लॉंग फॉर्म तयार होतात. AMWचा लॉंग फॉर्म म्हणजे लॉंग फॉर्ममध्ये एमचा अर्थ काय होतो, मान्सून होतो. मग मान्सून कुठं आहे हे बघायचं पर्यायामध्ये. मान्सून कुठं आहे, उष्ण वाळवंट, थंड आणि आर्द्र हिवाळा, उष्ण कटिबंधीय मोसमी आणि मेसोथर्मल. बघा मोसमी म्हणजेच मान्सून आलं. मी तर बघा इथं कुठे मान्सून, ट्रॉपिकल मान्सून. मग एम फॉर मान्सून आहे. मग मान्सून एकाच पर्यायामध्ये आहे. एकाच पर्यायामध्ये कुठं आहे, एम म्हणजे मान्सून आहे. मान्सून कुठं आहे, 3लाच आहे. मग डचं 3 कुठं जुळतंय का बघा, डचं 3 एकाच ठिकाणी आहे. मग एकाच ऑप्शनवरनं लॉजिकवरनं तुम्ही उत्तर निघू शकतं. बघा तुम्हाला विशेष माहिती नसताना ह्या लॉंग फॉर्मवरनं ह्यातला एमचा तुम्ही हे केलं, एमचा अर्थ तुम्हाला माहिती आहे मान्सून आहे. मग मान्सून एकाच इथे आहे. डचं 3 मग बघा डचं 3 एकाच ठिकाणी आहे. बघा आलं जुळलं. हे जर उत्तर काय निघतंय, 1चं उत्तर 3 आलं का. म्हणजे लक्षात ठेवा डचं उत्तर 3 म्हणजे पर्याय पहिला पर्याय बरोबर आहे. मग CWG काय आहे, मेसोथर्मल आहे. BWHW काय आहे, उष्ण वाळवंट आहे. DFC काय आहे, थंड आणि आर्द्र हिवाळा आहे. आणि AMW म्हणजे उष्ण कटिबंधीय मोसमी. एम वरनं आपल्याला मान्सून कळलं आणि त्याच्यावरनं आपण उत्तर टिक केलेलं आहे. मित्रांनो थोडं फास्ट होत आहे पण समजून घ्या मला काय सांगायचं आहे ते. आणि हे बाकीच्या गोष्टी तुम्ही आता पाठ करून टाका. इथं मी सांगत बसणार नाही कारण की आपल्याला जास्त स्ट्रॅटेजीवर वर्क करायचं आहे. बॅचमध्ये इन्फॉर्मेशन त्याच्यावर खूप आपण काम केलेलं आहे. पण माझं म्हणणं आहे मुलांकडं कंटेंट खूप आहे. 1 डे बॅचेस आहेत, पुस्तकं आहेत, रेफरन्स बुक आहेत, बॅचेस आहेत. पण मुलं ह्या पेपरवर वर्क करत नाही. त्यामुळे मी जास्तीत जास्त आता काय करणार आहे, स्ट्रॅटेजीवरच बोलणार आहे. बघा एम नुसार तुमचं उत्तर निघलं. AMW एम फॉर मान्सून, मान्सून एकाच ठिकाणी आहे. आलं का उत्तर. अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता. नंतर खालील विधाने विचारात घ्या. चिनाब नदी झुजिला खिंडीजवळ उगम पावते. रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे. सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे. त्यांनी विचारले खालीपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. मित्रांनो तुम्हाला हे माहीत नसेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त पर्याय जे आहे म्हणजे कमीत कमी चुकवले पाहिजे, त्यांच्या जास्तीत बरोबर घेऊन गेले पाहिजे. पण इथं AC AB आणि BC इथं पेपर सेट बेस लॉजिक सुद्धा लागत नाही. मग कसं करायचं, एखाद्या वेळेस तुम्हाला सांगतो ना मित्रांनो, इन्फॉर्मेशनच्या आधारित प्रश्न सुटत नाही. पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसारही प्रश्न सुटत नाही. इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आधारित प्रश्न सुटत नाही. एखादा क्वेश्चन असू शकतो 100 पैकी एखादा दुसरा क्वेश्चन असू शकतो त्या टाईपचा हा क्वेश्चन आहे. इथं काहीच तुमचं लागत नाही. पण मित्रांनो काही जणांना इन्फॉर्मेशन असेल, माहिती असेल तर त्यांनी तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. बरोबर आहे. काही जणांना माहिती असू शकतं ना, मला माहीत नाही याचा अर्थ बाकीच्याला माहिती असू शकतं, तुम्हाला माहीत नाही याचा अर्थ दुसऱ्याला माहीत नाही असं नाही ना. पण त्याला माहिती त्यानुसार त्यांनी तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. पण ठीक आहे. पण हा चिनाब नदी, रावी नदी, सतलज नदी, सिंधू करार आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. मग तुम्ही म्हणतो ना 21,000 का करा म्हणतोय, 21,000 नुसार तुम्हाला कळतं की आयोगाला काय आवडतं. आयोगाला सिंधू नदी आवडते, आयोगाला सिंधू नदीचा करार आवडतो. सिंधूच्या उपनद्या कुठं कोणकोणत्या राज्यातून जातात ते आवडतं. सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्यांचा उगम कुठं आहे ते आवडतं. मग त्यामुळे समजतो की पेपर्स तुम्हाला PYQ बघणं किती गरजेचं आहे ह्यावरून तुम्हाला कळलं असेल. हे सगळं PYQ मधूनच आलेलं आहे मित्रांनो. तर ह्याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट सांगतो. रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे, हे बरोबर आहे. सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे, हे बरोबर आहे. आणि चिनाब नदी झुजिला खिंडीजवळ उगम पावते. तर मित्रांनो चिनाब नदी 12 लाच्या खिंडीजवळ उगम पावते. कोणत्या 12 लाच्या खिंडीजवळ उगम पावते. हे वाचून घ्या. ठीक आहे. काही क्वेश्चन तुम्हाला म्हणलं ना, ही प्रत्येक गोष्ट एखादा क्वेश्चन तुमचा पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार, इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिकनुसार आणि माहितीच्या आधारे तुम्हाला सुटत नाही. एखादा क्वेश्चन असू शकतो की जिथं काहीच आपलं डोकं चालत नाही. ठीक आहे. काय एखादा क्वेश्चन असू शकतो तसा हा क्वेश्चन आहे. तुम्हाला ना प्रत्येक एक्झामची काय पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला क्वेश्चन डील करायचे असतात. अशा त्या प्रकारचा हा क्वेश्चन आहे. नंतर आहे खालीपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत. अचूक म्हणजे बरोबर आहे. महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो, बरोबर आहे.
मग काय होतं, मान्सूनच्या पावसाळ्याच्या आरंभी म्हणजे मान्सूनच्या आरंभी जेव्हा पावसाळा चालू होणार आहे तेव्हा काय होतं, अरबी समुद्राच्या इकडे जे आहे आणि इकडे आपला महाराष्ट्र आहे, इथं काय होतं जास्त दाबाचा पट्टा तयार होतो आणि इकडे काय असतो कमी दाबाचा पट्टा. आणि तुम्हाला माहिती जास्त दाबाकडून कमी दाबाकडे काय येतात, वारे वाहतात, काही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. मग इकडे हे ढग जे आहेत काय करतात, जास्त दाबाकडून कमी इकडे जातात, कमी दाबाकडे जातात. म्हणजे काय, महाराष्ट्रात पावसाच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. बरोबर आहे. मग वायुभार कुठं कमी होत असतो, जास्त वायू दाबाचा पट्टा कुठे आहे, समुद्रामध्ये आहे. कोणत्या, अरबी समुद्रामध्ये. पण इकडे जमिनीवरती काय आहे, कमी दाबाचा पट्टा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. बरोबर आहे. राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते. चुकीचं आहे. नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर नाही, तर लक्षात ठेवा, आपला सह्याद्री जो आहे, सह्याद्री पर्वत जो आहे, पश्चिम घाट जो आहे, त्याच्यावर काय असतं, हे काय मान्सूनचं वितरण अवलंबून असतं. त्यामुळे हे चुकीचं आहे. सिंपल आहे. नैसर्गिक वनस्पतीवर त्याच्या अवलंबून नाही. कॉमन सेन्सवरती तुम्ही हे उत्तर चूक करू शकता, म्हणजे पर्याय चुकीचा करू शकता. नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. बरोबर आहे. कारण की इकडं असतं, तुम्ही बघा मे जूनमध्ये काय असतं, इकडं पूर्ण तापमान जास्त असतं. मग इकडून जे ढग येतात ते काय होतात, इकडे आल्यानंतर गरम होतात. बरोबर. इकडली हवा काय होती, गरम होती. इकडली हवा काय होती, गरम होती. गरम झाल्यामुळे काय होती, त्याची बाष्पधारण क्षमता काय होती, वाढते. मग काय म्हणतं, हे नैऋत्य मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. बरोबर आहे. आणि विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. बरोबर आहे. कारण की बंगालच्या उपसागराची जी शाखा आहे आपली, कोणती, मान्सूनची जी शाखा आहे बंगालच्या उपसागरातली, ती इकडनं इकडे येते ना. मग काय होतं, विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे काय होते, पावसाचे प्रमाण वाढत जाते. म्हणजे इकडून इकडं पावसाचे प्रमाण काय होते, वाढत गेलेले दिसते. कारण की आपल्याला इकडून बंगालच्या उपसागराकडून आपल्याला जी शाखा आलेली असते मान्सूनची, ती काय करते, पाऊस देत असते. म्हणजे काय होतं, विदर्भामध्ये काय विचारलं, विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. कुठून, पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. बरोबर आहे. सॉरी विदर्भामध्ये काय होतं, पश्चिमेकडे पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. कारण की अरबी समुद्राकडनं पाऊस येतो. इथं काय होतं, पाऊस येतो. मग इथं पाऊस पडत ते काय होतं, ढगातला काय होतं, मान्सूनमध्ये काय होतात की मान्सून जे ढगातलं जे बाष्पाचं प्रमाण आहे ते कमी होत होतं. मग इकडे जे पावसाचं प्रमाण कमी होत होतं. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, बंगालच्या उपसागरामधून काही ढग येतात, तिकडून काही पाऊस येऊन पाऊस काय होतो, येत असतो. मग इकडं जरी पाऊस संपला, इकडं जरी ढगातलं पाणी संपलं, पण बंगालच्या उपसागरामधून ढग येतात ना, ते पाऊस घेऊन येतात. मग हे काय सांगते, तिकडला पाऊस, मग इकडं असा पाऊस येतो. म्हणजे पाऊस इथं पडत राहतो. मग पुढे गेल्यानंतर पाऊस परत कमी होतो. म्हणजे पाऊस कमी होतो, पाऊस इकडे कमी होतो, म्हणजे पाऊस इकडे कमी होतो. म्हणजे पश्चिमेकडे कमी होतं. म्हणजे विदर्भामध्ये पश्चिमेकडे पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. इथं कमी झालं आहे, पण इकडे पाऊस येतोय ना, इकडं आपल्या बंगालच्या उपसागरावरनं. त्यामुळे इकडे काय होतं, विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. ठीक आहे. आता इन डिटेल ही तुम्हाला एक कन्सेप्ट सांगायला वेळ लागेल. आता थोडंफार फास्ट झाले, समजलं असेल नसेल परत रिवाइंड करा. हे तुम्हाला सिंपल आहे, ह्याच्यामध्ये काही विशेष नाही. उत्तर काय आहे, ह्याचं काय उत्तर आहे, ACD. बरोबर. बी चुकीचं होतं. कारण की नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावरती अवलंबून नसतं. ते पश्चिम घाट आहे ना, त्यावर ते डिपेंड आहे की पाऊस पडेल वगैरे, कसं वितरण असणार ते. बरोबर आहे. वनस्पतीवर अवलंबून नसतं. कॉमन सेन्सवरतीही तुम्हाला ते प्रश्न सुटू शकतो. खालपैकी कोणती विधाने चुकीची आहेत विचार. चुकीची म्हणजे कमीत कमी चुकीचं जर विचारलं तर आपल्याला काय करायचं असतं, कमीत कमी चुकायचे असतात. आणि कमीत कमी चुकायचे म्हणजे पेपर सेट बेस लॉजिकनुसार तुम्ही ऑप्शन हा टिक केला पाहिजे होता. कोणता, बी नंबरचा, जर तुम्हाला काहीच माहीत नसेल तेव्हा. पण पेपर सेट बेस लॉजिकनुसार हे उत्तर तुमचं चुकतंय मित्रांनो. तर तुम्हाला इथं बघायचं आहे की चुकीचे कोणते आहेत. तर हा क्वेश्चन जरा खूप ट्रिकी काढला तर आयोगानं. तर कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे. तर मित्रांनो, कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात नाही, तर कोणाच्या आहे, कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे. कोणत्या, कन्हान. म्हणून हे चुकीचं होतं. आणि सी जे आहे, उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे, हे चुकीचं आहे मित्रांनो. उमरेड कोळसा क्षेत्र हे आंब नदीच्या काय खोऱ्यात आहे. हे कामठी क्षेत्र आहे कन्हानमध्ये आणि उमरेड आहे आंब नदी. फक्त काय केलंय त्यांनी, एक पहिला ऑप्शन ए ऑप्शन आणि सी ऑप्शनचं फक्त जे नदी खोरे ते काय केलं, इंटरचेंज केलं आहे. कामठी नदी कन्हान नदीचं काय, कामठी कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे आणि उमरेड कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे असं पाहिजे होतं. म्हणजे हे काय, ए आणि सी चुकीचं आहे. आणि वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहेत. बरोबर आहे मित्रांनो. आणि महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आल्या आहेत. मित्रांनो, कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा नाही, तर लक्षात, कॅनडाच्या सहाय्याने सायरस काय केलेले आहे, उभारले आहे. आणि जी अप्सरा जी आहे, अप्सरा कोणाच्या सहाय्याने उभारलेले आहे, ब्रिटनच्या. ते पण काय केलं, एक्सचेंज केलेलं
आहे म्हणून चुकीचं काय आहे डी. डी पण चुकीचं आहे. उत्तर काय ACD चुकीचं असलं पाहिजे. बरोबर आहे. तर मित्रांनो एक लक्षात ठेवा की हे प्रश्न जरा ट्रिक होता, पण तरी पण तुम्ही ह्यातल्या क्वेश्चन सॉल्व्ह करू शकला असतात. कसं सांगतो, तुर्भे. तुर्भे या ठिकाणी तुम्हाला माहिती काय आहे, तर अप्सरा ही काय आहे, काय आहे अणुभट्टी आहे. बरोबर आहे. कारण त्याला आपला अणुभट्टी आहे अप्सरा, आणि अप्सरावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्यावेळेस जर तुम्ही त्या अप्सराबद्दल विषय जर सर्च करून ॲनालिसिस करून जर हे केलं असतं, तुम्ही गुगल सर्च मारला असतं, तर तुम्हाला लगेच कळलं असतं की अप्सरा कोणी केली, कुणी सहकार्य केलं आहे, ब्रिटननं म्हणजे UK लक्षात ठेवा. बरोबर आहे. UK अप्सरा ब्रिटन. तुम्हाला एवढं जर माहीत असेल तुम्ही ऑप्शन डी इलिमिट केला असता, आणि डी तुम्हाला माहिती 100% डी इलिमिट नाही, तुम्ही डी ऑप्शन चुकीचं आहे तुम्हाला कळलं असतं. मग डी 2च ठिकाणी आहे, 3 आणि 4 ठिकाणी. तुम्हाला कन्फर्म माहिती डी चुकीचं आहे, मग 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असाल तर तुम्ही 3ला घेऊन जाता, आणि पेपर सेट बेस्ड लॉजिक आणि इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिकवर तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. ट्रिकी क्वेश्चन असला तरी त्यांनी A, B, C मध्ये खूप B आणि C मध्ये A आणि C मध्ये इंटेलिजन्स केलं, इन डिटेल विचारला क्वेश्चन. ठीक आहे, तुमच्या डोक्याचं फार भरीत झालं. काय भरीत झालं म्हणजे त्याचं डोकं खराब झालं, पण काय अडचण नाही. पण चौथा क्वेश्चन जर तुम्हाला थोडाफार अभ्यास असेल तर तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रातील तुर्भे जी अप्सरा तुर्भेमध्ये अप्सरा जी अणुभट्टी आहे ती कोणाच्या ब्रिटिशांच्या मदतीने कोणाच्या ब्रिटनच्या मदतीने किंवा UKच्या मदतीने ते आणलेले आहे. एवढं जरी माहीत असेल तुम्ही ऑप्शन हे ड इलिमेंट रद्द केला असता किंवा चुकीचा पकडला असता. मग तुम्हाला विचारलं चुकीचंच विचारलंय, मग चुकीचा ऑप्शन ड कन्फर्म माहिती आहे तुम्हाला, ड चुकीचा आहे, आणि ऑप्शन 3 आणि 4 मध्ये ड आहे. पण 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन आहे. तुम्हाला आता माहीत नाही की 3 मधून 4 मध्ये काय घ्यायचं. A आणि C बद्दल, A आणि B बद्दल तुम्हाला विशेष माहिती नाही, पण डीचं कन्फर्म चुकीचं आहे तुम्हाला माहीत झालं तुमच्या इन्फॉर्मेशन आधारित. मग शेवटी तुम्ही ऑप्शन कोणता निवडायचा, पेपर सेट बेस्ड लॉजिक. आणि पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार 3 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही कोणाला घेऊन गेलं पाहिजे, 3ला घेऊन गेलं पाहिजे. 3ला ऑप्शन तुम्ही टिक करून पुढे गेलं पाहिजे. काय 3, ऑप्शन नंबर 3, आणि उत्तर आपलं बरोबर येत आहे ACD चुकीचं आहे. बरोबर आहे. थोडा ट्रिक आहे, इथं थोडं डोकं खराब होतं, पण ठीक आहे, शांत राहून तुम्ही असे प्रश्न टिक करू शकता. पण ठीक आहे, हा क्वेश्चन खूप वेग आहे, थोडा चुकू शकतो, टेन्शनमध्ये चूक विचारले बरोबर विचारले, पण जाऊ द्या. पण असे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. आणि इथं काय अप्सरा ब्रिटनच्या मदतीने आणि कॅनडाच्या मदतीने काय सायरस असं आहे. ती सायरसची स्पेलिंग चुकीच दिली त्यांनी, सायरस असं लिहायला पाहिजे. सी फॉर कॅनडा, I फॉर इंडिया, त्याचा तो लॉंग फॉर्म आहे. C फॉर कॅनडा, I फॉर इंडिया. असं पण तुम्ही सॉल्व्ह करू शकला असतात, पण ह्याला खूप शांत डोकं लागतं. त्यामुळे ना शांत जेवढं डोकं ठेवाल तेवढं तुमचं डोकं फास्ट चालतं पेपरच्या दिवशी. 18 नंबर, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीपैकी कोणते उद्देश आहेत. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, पाणलोट क्षेत्र भूमी उपयोजन, उत्पादनात पर्याप्त वाढ करणे. बरोबर आहे. पाणलोट क्षेत्र विकास, पाणलोट क्षेत्र जर वाढलं तर शेतीला पाणी भेटेल आणि आपोआप काय होईल, उत्पादन वाढेल आणि शेतकरी सधन होईल. बरोबर आहे. मग काय भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे. बरोबर आहे. आपले वाहतं पाणी थांबवायचं आणि त्यांनी काय व्हायला, भूमीचं क्षरण थांबतं. बरोबर आहे. सिंपल आहे. गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे. अरे पाणलोट क्षेत्रामध्ये आपल्याला काय करायची, गुंतवणूक वाढवली पाहिजे, कारण की आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे, भूमीचे क्षरण थांबायचं आहे. मग गुंतवणूक कमी करायला पाहिजे का, नाही, हे चुकीचं आहे. उत्पादन खर्चात वाढ केली पाहिजे. उत्पादन खर्चात आपण वाढ नाही केली पाहिजे, उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त आपण काय केलं पाहिजे, उत्पन्न मिळवलं पाहिजे. हे आपलं एक बेसिक प्रिन्सिपल असतं. आपण उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न करतो. हे आपलं कॉमन सेन्सवरती आहे मित्रांनो. तरी तुम्ही हे चुकू शकता वगैरे. ते फक्त A आणि B फक्त बरोबर. बघा मित्रांनो, कॉमन सेन्सवरती गुंतवणूक कमी नाही करायची, तर जास्त करायची, कारण ही चांगली गोष्ट आहे ना, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम. आणि उत्पादन खर्चात वाढ नसती करायची, तर उलट उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त प्रॉफिट कसा कमवता येईल हे लोकात आपलं बिझनेस माइंड असतो. बरोबर, व्यापाराचा माइंड असतो. कमी कमी खर्च जास्तीत जास्त प्रॉफिट. बरोबर आहे. कॉमन सेन्सवरती तुम्ही C ला रद्द करू म्हणजे चुकीचं पडू शकता. A आणि B राहत आहे फक्त. नंतर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लाखमापूर येथे आहे. बरोबर आहे. फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले. मित्रांनो, गव्हाचे वाण नाही, ते कायचं वाण आहे, ज्वारीचे वाण पाहिजे. तो कायचं, ज्वारीचे. म्हणजे हे चुकीचं आहे. C महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे, A आणि C बरोबर असलं पाहिजे. A आणि C हे माहिती नसणारा क्वेश्चन आहे, तुम्हाला माहिती नसेल, बऱ्याच वेळा हा क्वेश्चन तुमच्या वाचनात आलेलाही नसेल, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ऑल ऑफ दी अबो घेऊन जायचं, ABC बरोबर घेऊन जायचं. पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार हा प्रश्न चुकत आहे, चुकू द्या, काय अडचण नाही.
मागे काही बरोबर आलेत काही चुकलेत, तर म्हणून 10 प्रश्न पेपर सेट बेस लॉजिक नुसार सोडवले तर 5 चुकू द्या, 5 बरोबर येत आहेत, त्यामुळे काही नुकसान नाही. मला सांगा ना, तुम्हाला हे माहीतच नाही तर मग काहीतरी क्ल्यू वापरा, काहीतरी लॉजिक वापरा, त्यानुसार हा प्रश्न सॉल्व्ह करा. मला सांगा 10 जर पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार सोडवले 5 चुकू द्या, 5 बरोबर येतात. आपले काही पेपर सेट बेस्ड लॉजिकनुसार बरोबर पण आलेत आणि असे काही क्वेश्चन चुकले पण आहेत, चुकू द्या. पण ठीक आहे, तुम्हाला याचं उत्तर पण सांगितलं होतं. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे आहे. पण फुले यशोदा ज्वारीचे वाण आहे. काय फुले यशोदा हे गव्हाचे वाण नाही तर काय, ज्वारीचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले. कधी? 1998 मध्ये. एक लक्षात ठेवा, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. पण तुम्ही आणखी तुम्हाला एक क्ल्यू सांगू का मित्रांनो, ह्यामध्ये तुम्ही म्हणताल की सर एवढं कधी सुचणार, एका तासामध्ये कसं आम्हाला सुचणार, आम्हाला कसं ते डोकं एवढं फास्ट चालणार असं वाटू शकतं. तर मित्रांनो एक लक्षात ठेवा की फुले यशोदा गव्हाचे वाण जे आहे, फुले यशोदा गव्हाचे वाण, तर लक्षात ठेवा हे काय गव्हाचं आपल्याकडे सगळ्यात जास्त उत्पादन काय मध्ये होतं, महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचं उत्पादन होतं, द्राक्षाचं उत्पादन होतं, नंतर काय होतं कापसाचं उत्पादन होतं, सोयाबीन होतं, नंतर ज्वारी आणि बाजरी. गव्हाचं उत्पादन तेवढं आहे का? गव्हाचं उत्पादन कुठे आहे? पंजाब, हरियाणा. मग तुम्ही तुमचं कॉमन सेन्स काय सांगितलं पाहिजे, अरे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कशावर काम करेल, आपल्याकडे जे जमिनीमध्ये जास्तीत जास्त पिकतं ते कसं आणखी जास्तीत जास्त पिकवता येईल, जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल ह्याच्याबद्दल काम करेल ना. मग मला सांग, गहू तुम्ही एलिमिनेट केला पाहिजे होता, गहू नसायला पाहिजे असं तुम्ही डोकं चालवलं पाहिजे. मग ब गेला, ब इथं गेला, ब इथं गेला, ब इथं गेला, राहते फक्त AC बरोबर. असं पण तुम्ही लॉजिक लावू शकता, बरोबर आहे. तर ठीक आहे, पण हे तुम्ही असे तुम्हाला ना पेपरवर तुम्ही खेळायला शिका, गेसवर करायला का, म्हणजे मी म्हणलं ना हे तुमचं लॉजिक पेपर्स कसे सेट होतात, कसे पेपर मधून उत्तर काढले पाहिजे. आणि बऱ्याच मुलं जे टॉपर आहेत ना मित्रांनो, सगळ्यांचे हे डेव्हलप झालेलं असतं. अभ्यास कोणाचा 100पैकी समजा एखाद्या स्कोर 72 आहे तर 72पैकी 72 क्वेश्चन त्याला ॲक्युरेट माहीत नसतात, त्यातले फक्त 50 क्वेश्चन त्याला ॲक्युरेट माहीत असतात. 22 क्वेश्चन त्यांनी इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आधारित आणि पेपर सेट बेस्ड लॉजिक आधारित काढलेले असतात. मग त्यामुळे तुम्हाला सांगतोय पेपरवर काम करा, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन बरोबर काढता येतील आणि जास्तीत जास्त गोष्टी चांगल्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. पेपर कसे तयार होतात, आयोगाची भाषा काय आहे, आयोगाचे आलेले क्वेश्चन कसे होते, आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय, हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे केव्हा कळलं, तुम्ही आयोगाचे वारंवार प्रश्न पाहिल्यानंतर. त्यामुळे मी नेहमी सांगतो की 21,000 तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काय करा, रीड करा, डिस्कस करा, ॲनालाइज करा. तर बघा खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत विचारले, खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. तर मित्रांनो हे तुम्हाला माहीत आहे उल्हास नदीच्या ह्या उपनद्या नाहीत. वैतरणा आणि तानसा ह्या काय तर इंडिपेंडेंट स्वतंत्र नद्या आहेत, त्यामुळे हे ऑप्शन जातो. मग कुठं कुठं आहे, इलिमिनेशन टेक्निक होता, इलिमिनेशन टेक्निक रद्द करण्याचे पर्याय रद्द करण्याचं तंत्र वापरा. मग ए इथं आहे, ऑप्शन रद्द करा, इथं ए आहे रद्द करा, इथं ए आहे, ए चुकीचं होतं रद्द करा, राहत आहे फक्त बी आणि सी. काही बाकीचं वाचायचं पण गरज नाही मित्रांनो. हे म्हणून ना हे अशा छोटे छोटे स्किल तुम्ही काय करा स्वतःमध्ये डेव्हलप करा, कारण की तुमचा जो स्कोर 52 येणार आहे तो 62 होईल, जो 62 येणार आहे तो 70-72 होईल. नक्की सांगतो मित्रांनो. हे आणि हे जे लॉजिक आहे ना हे कधी वापरायचं, जेव्हा तुमचा अभ्यास किंवा इन्फॉर्मेशन आधारित लॉजिक ज्यावेळेस वर्क करत नाही त्यावेळेस तुम्ही काय करायचं, पेपर सेट बेस्ड लॉजिक वापरायचं, बरोबर आहे. नंतर लक्षात ठेवा मग ऑप्शन काय, खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे, पाठ करून टाका. आणि मांडण्याळ नदी खोरे, गोदावरी नदी खोऱ्यात आहे. आता काय करायचं, 21,000 करताना असंच करायचं. 21,000 सॉल्व करत असताना मी जसं टेक्निक सांगितलं आहे, ज्या स्किल सांगितलं आहे डेव्हलप करायचे ते तुम्ही डेव्हलप करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, काय म्हणलं तुम्हाला की ह्याच्यामध्ये जे डाटा आहे जो राहिलेला तो डाटा पाठ करून टाका, कारण की परत जर क्वेश्चन ह्याच्यावर आला तर तो क्वेश्चन चुकला नाही पाहिजे. म्हणजे परत जर विचारलं मांडण्याळ नदी खोरे कोणत्या खोऱ्यात आहे तर तुम्हाला कळलं पाहिजे की ती गोदावरी नदी खोऱ्यात आहे, की खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे का दुसऱ्या कोणत्या नदीचे खोरे आहेत. तुम्हाला जर परत विचारलं तर चुकलं नाही पाहिजे. त्यामुळे बाकीचे क्वेश्चन बाकीचे पर्याय तुम्ही वाचून पाठ केले पाहिजे. परत आल्यानंतर ते चुकले नाही पाहिजे, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा आपण 10 पैकी आपल्याला किती काढायचे होते भूगोलचे, पण 7 काढायचे होते. किती? 7 क्वेश्चन बरोबर काढायचे होते. बघूयात आपण किती क्वेश्चन बरोबर निघतात ते. एकच मिनटं मित्रांनो, थोडं फास्ट झालंय माझं बोलणं, जरा थोडं फास्ट आहे, समजून घ्या थोडं. करा ॲडजस्ट. बाकीचे क्वेश्चन जे आहेत आपण बाकीच्या सेशनला डिस्कस करणार आहोत, टेन्शन घेऊ नका. सुरुवातीला आपलं इथं एक्झामबद्दल थोडं डिस्कस झाल्यामुळे वेळ गेला आणि मध्ये आपण थोडंफार वेळ दिला त्यामुळे थोडा वेळ गेला, जाऊन द्या. पण
वेळ आपला हा कन्स्ट्रक्टिव्ह गेलेला आहे. आपण काय पारावरच्या गप्पा मारलेल्या नाहीत. काय म्हणलो, पारावरल्या गप्पा मारलेल्या नाहीत. तर आपण बघू 11 ते 20 आपल्याकडे जे क्वेश्चन होते 11 ते 20, तर त्याच्यामध्ये किती क्वेश्चन चुकतात ते बघू. आपल्याला किती बरोबर 3 क्वेश्चन चुकले पाहिजे होते आणि 7 बरोबर आले पाहिजे ते. आपला स्कोअर आपला 52+ जाण्यासाठी, कारण आपला कट ऑफ किती लागला होता 51.25 बरोबर आहे. तर बघा हे रायरेश्वर, सातपुडा पर्वतरांग, हरिश्चंद्र पालघट डोंगररांग, सिंपल क्वेश्चन होता. नेहमी विचारलेला PYQ होता. सिंपल क्वेश्चन, पेपर सिटी बेस्ड लॉजिक, इन्फॉर्मेशन आधारित आपण ऋणात्मक लोकसंख्या वृद्धी दर सोडवला होता बरोबर आहे. नंतर आहे सिंधुदुर्ग गडचिरोली लोकखनिज इन्फॉर्मेशन आणि पेपर सेट बेस्ड लॉजिक आधारित क्वेश्चन सॉल्व केला होता. नंतर कोपेनचं वर्गीकरण सिंपल क्वेश्चन होता, सिंपल नव्हता, थोडा ट्रिकी होता, पण आपण आपल्या लॉजिकनुसार ते क्वेश्चन सॉल्व केला. पण चिनाब नदी, रावी नदी, सतलज नदी, ठीक आहे, इथे आपल्याला काही वर्कआउट झालं नाही काही गोष्टी. एक क्वेश्चन चुकला आतापर्यंत आपला. 16 नंबरचा क्वेश्चन आहे, कोणता 16 नंबरचा सिंपल क्वेश्चन आहे, हा पण आपला सुटला होता. कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन होता, सिंपल होता, काही विशेष नव्हतं त्यामध्ये. नंतर हे कोळसा, काय चुकीचे पर्याय, कोळसा कोळसा, कामठी कोळसा क्षेत्र, उमरेड कोळसा क्षेत्र, ठीक आहे, हा पण क्वेश्चन जरा ट्रिकी होता, चुकण्याच्या कॅटेगरीमध्ये पकडू त्याला. 18 नंबरचा क्वेश्चन होता पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, सिंपल होता, कॉमन सेन्सवरती क्वेश्चन सुटत होता. नंतर बघा, नंतर आहे कोणता, हे कोणता होता आपलं, हो कोणता, महात्मा फुले कृषी विद्यापीठात ते कोणतं वाहन वगैरे वगैरे, हे पण क्वेश्चन जरा ट्रिक होता. पेपर शीट बेस्ड लॉजिकनुसार पण सुटला नाही, इन्फॉर्मेशन आधारित माहीत नव्हतं आपल्याला, काही वाचलेलं नव्हतं वगैरे वगैरे, ठीक आहे, तो पण क्वेश्चन चुकला. म्हणजे आता पण 3 क्वेश्चन चुकले. आणि वैतरणा नदी, अंतासा नदी, खानापूर पठार, मांड्या नदीबद्दल विचारलं क्वेश्चन, आपल्याला ऑप्शनवरून एलिमिनेट करून सुटला होता. म्हणजे आपले 10 पैकी 3 क्वेश्चन काय आले चुकले. मग बरोबर किती आले 7, आपल्याला पाहिजे ते 7 आले. आता बाकी जे आहेत, कोणतं पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, करंट अफेअर असेल, बाकीचं मॅथ अँड रिजनिंग असेल, त्याबद्दल आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि तिथं पण कसे आपण कमीत कमी स्कोर काढला असता आपण डिस्कस करणार आहोत. बघा मित्रांनो, आपण 20 क्वेश्चनमध्ये बरेच क्वेश्चन काही डिफिकल्ट होते, थोडे चॅलेंजिंग होते, पण आपण इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आधारित आणि पेपर स्टेट बेस्ड लॉजिक आधारित सॉल्व केले. आणि काही क्वेश्चन ते खूप इझी होते, ते आपण सरळ सरळ ते सॉल्व केलेले दिसतील. आणि ह्या 20 क्वेश्चनमध्ये मित्रांनो तुम्ही बघा की बऱ्याचपैकी PYQचा रेफरन्स तुम्हाला दिसेल. किती 20 पैकी 10 ते 12 क्वेश्चनमध्ये PYQचा रेफरन्स दिसेल. तो कसा आहे का, कसा होता आणि तो खरंच आहे का ते मी नाही सांगत नसणार. तुम्ही 21,000मध्ये बघायचं ह्यावर क्वेश्चन आले होते का, ह्या एरियावर क्वेश्चन आले होते का, प्रत्येक गोष्ट आता मी नाही सांगणार, तुम्हीही त्या गोष्टीवर वर्क केलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, थांबायचं इथं. नेक्स्ट सेशनला आपण भेटूयात. थँक्यू.